म्युझिक करताना सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करतो की हे कुठल्या भूगोलात घडतं, हे कुठल्या जॉग्राफीमध्ये घडतंय. मी वायरी गुंडाळण्यापासून सुरू केलं. आय यूज टू वर्क इन अ लाईव्ह साऊंड सेटअप फॉर अ वेंडर, जिकडे मी वायर्स गुंडाळायचं काम करायला लागलो ॲज अ किड. चोरून त्यांच्या वर्गांमध्ये जाऊन त्यांच्या स्टुडंट असं ॲक्ट करून शिकलेलो आहे. दिस इज फॅब्युलस. आय हॅड अन एक्सटेन्सिव्ह ट्रिप इन आसाम. आय वॉज देअर फॉर 15 days. तिकडच्या आदिवासी लोकांसोबत राहायला गेलो होतो मी, आणि त्यांच्यासोबत जाऊन अख्खं त्यांचं कल्चरल म्युझिक, राईट फ्रॉम त्यांचं म्युझियम टू हे सगळं अभ्यास करून आलो. माणूस म्हणून माणूस त्याला म्युझिक का करावं असं वाटलं असेल, हे ज्या दिवशी मला कळेल त्या दिवशी मला वाटतं की माझं सर्च थांबेल, आणि मग मला वाटतं की म्युझिकची खरी जर्नी सुरू होईल. सायलन्स शिवाय साऊंड नाही. आणि हे ज्या कंपोजर्सनं कळलं ना तेच तिकडे आहेत. आमचं दिवस रात्र निघून जातं एक काहीतरी बनवून तुमच्या पुढे आणायला. पण जे सुचतं ना ते एकटाकीत सुचतं, आणि जे एकटाकी सुचतं ते सुपरहिट आहे. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी, आणि गप्पांची मिसळ नावाचा माझा जो पॉडकास्ट आहे त्याच्या आजच्या एपिसोडमध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल जाणून घेणार आहे मी सुद्धा तुमच्यासोबत आत्ताच. त्यामुळे जनरली मी खूप असा अभ्यास वगैरे करून येते की हा प्रश्न विचारीन, तो प्रश्न विचारीन, पण आज मला फार छान वाटतंय बिकॉज मी स्वतः या गप्पांच्या झोनमध्ये आहे, आणि मला असं वाटतं की तोच सांगणार आहे जे काय आहे ते मला. पण आपण सगळेच त्याला ओळखतो, देवदत्त मनीषा बाजी, ज्यांनी खूप सुंदर सुंदर गाणी आपल्याला दिलेली आहेत. कंपोजर आहे, पण फक्त कंपोजर नाहीये. ते का ते तुम्हाला इंटरव्ह्यूच्या शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला कळेल. येस, वेलकम टू मिर्ची. थँक्यू. फायनली आय मेड इट हिअर आफ्टर आवर प्लॅनिंग ऑफ 2 months. हो. आणि थँक्यू मिर्ची अँड द ज्ञानेश्वरी फॉर इन्व्हायटिंग मी. आय लव्ह युअर नेम बाय द वे. आय लव्ह युअर नेम. थँक्स अ लॉट देवदत्त. तुझं पण नाव खूप सुंदर आहे यार. म्हणजे मला अशी भारदस्त नावाची माणसं भेटली की जरा बरं वाटतं की ठीक आहे आपल्यासारखे अजूनही आहे ज्यांचं नाव 3 अक्षरांचं नाहीये. येस. आणि मला तुझ्या नावाच्या मागची स्टोरी जेव्हा कळली, आय थिंक यू हॅड जस्ट पुट अप, अँड आय ॲब्सोल्युटली लव्हड इट. कारण मी सेम संप्रदायात नाही येतो. मी सेम खूप माऊलींचं माझं स्वतःचं काम खूप चालू असतं, माऊलींसोबत कॉन्व्हर्सेशन चालू असतं. मी भक्त आहे खूप मोठा. सो ज्ञानेश्वरी ह्या व्यक्तीसमोर बोलताना इतकं बरं वाटतंय. वा, थँक्यू सो मच. देवदत्त, मी मगाशी म्हटलं तसं तुझ्याबद्दल मला सुद्धा आत्ताच बऱ्याच गोष्टी कळणार आहेत, आणि ह्याची एक वेगळी मजा आहे. कारण जनरली असं होतं की इंटरव्ह्युअरला अर्ध्या गोष्टी माहीत असतात, पण फक्त त्या व्यक्तीच्या तोंडून ते वदवून घ्यायचं असतं, असं बऱ्याच वेळेला होतं. पण आज माझीही पाठी कोरी आहे, त्यामुळे तुला मला ऍडजस्ट करून घ्यायचंय, आणि यू हॅव टू टेक मी थ्रू तुझा प्रवास. पण काही गोष्टी ज्या अर्थात आम्हा सगळ्यांना माहिती आहेत, आणि तुझी काही गाणी जी आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात ती अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती ज्या फिल्म झाल्या त्यामधून आम्ही ऐकलेली आहेत. प्रत्येक फिल्ममध्ये वेगवेगळा बाज आहे, वेगवेगळा जॉनर आहे, वेगवेगळे एक्सपेरिमेंटेशन तुझे केलेस ते आमच्यापर्यंत पोहोचतायत. मला तुला विचारायचंय की या सगळ्या फिल्म्स बघताना आम्हाला त्यांचं शौर्य बघून जे वाटतं, किंवा ती फिल्म बघितल्यानंतर त्याचा जो एक आफ्टर इफेक्ट असतो, ते वाटण्यामध्ये तुझ्या साऊंडचा किती रोल असतो? मला वाटतं की खूप जास्त पॅरलल जातात ह्या गोष्टी, एकत्र जातात. कारण जसं व्हिज्युअल सांगताय काहीतरी, तर मला ॲज अ बॅकग्राऊंड स्कोअरबद्दल आपण बोलूया. सॉंग्स तर इज अ इंट्रिकेट पार्ट ऑफ इट, बट बॅकग्राऊंड स्कोअर जर म्हटलं तर समोरच्यानी मला आत्ता कसं फील केलेलं हवंय हे मला डिसाईड करायचं असतं. की फॉर एक्झाम्पल समोर जसं पावनखिंडचं एक्झाम्पल घेऊया की हेट्रेड कोणालाच नको आहे. आपण आपल्याकडनं जे किलिंग होत आहे ते आपल्या गरजे, आपल्या शौर्यासाठी आहे, आणि त्यांच्याकडनं जे किलिंग होत आहे, जे आपले काय म्हणतो त्याला, गनीम म्हणतो आम्ही त्यांना, ते जे आहेत त्यांच्याकडनं जे किलिंग होत आहे ते खूप वेगळ्या कारणासाठी होत आहे. तर आपल्या किलिंगमधलं वेलर जेव्हा मला बाहेर काढायचं आहे, आय वॉन्ट माय ऑडियन्स टू फील की अरे मला तिथे जाऊन लढायचं आहे यार आत्ता बाजीप्रभूंसोबत, हे फील करून देणं. सो आय प्रॉबेबली थिंक की मी तो एक जी गॅप आहे ना ती ब्रिज करतोय मधली, की तो स्क्रीन टू ऑडियन्स ही जी गॅप आहे त्याच्यावरती मी काम करतोय, की मी अजून माझ्या ऑडियन्सला स्क्रीनच्या आतमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्या जगात घेऊन जाण्याचा आणि त्या एरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. वाव, म्हणजे खूप इंटरेस्टिंग हा मुद्दा आहे. कारण मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की म्हणजे असंच एक कल्पना करून मी बघते की जर आता मी हा जो सीन बघतेय ह्याच्यामध्ये जितका साऊंड आहे डायलॉग्सच्या व्यतिरिक्त तो जर नसता तर मला या सीनबद्दल काय वाटलं असतं, वर्सेस त्या म्युझिकमुळे मला आता काय वाटतं, आणि इफेक्ट 100x बदलतो यार. 100% बदलतो. मला काय वाटतं की जेव्हा तुम्ही कुठल्याही जॉग्राफीमध्ये जाता तर माझा हा पॉइंट ऑफ व्ह्यू नेहमी असतो की म्युझिक करताना
सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करतो की हे कुठल्या भूगोलात घडतंय, हे कुठल्या जॉग्राफीमध्ये घडतंय. ओके. सो प्रत्येक जॉग्राफीचा एक साऊंड आहे, प्रत्येक जॉग्राफीचा एक म्युझिक आहे. जसं जर का तू सह्याद्रीमध्ये गेलीस, जर का तू नुसतं फिरलीस सह्याद्रीमध्ये, तर तिकडचे पक्षी, झरे, तिकडचं फोक म्युझिक, तिकडच्या ह्याच्यातले जे धनगर वस्त्यात त्यांचं फोक म्युझिक, हे त्यांच्या जॉग्राफीनुसार सेट झालेलं आहे असं वाटतं मला. आणि त्यानुसार त्यांच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि असं वाटतं की ते सगळं फ्रीज झालेलं आहे तिथे त्या एका काळातलं. आणि इतकं सरप्रायझिंग आहे की अजूनही तिथे ते लोकसंगीत वाचतंय. जेव्हा तू जर अजूनही डीपर सह्याद्रीमध्ये जर तू गेलीस, तर तिकडचे जे बेसिक धनगर लोक आहेत ते पण इतके म्युझिकल आहेत. त्यांच्या तोंडात जे म्युझिक आहे ना, ते इतकं मधुर आहे की, आणि त्यांनी काही म्युझिक शिकलेलं नाही आहे कुठे. ते फक्त काही एखादा मेंढपाळ असतो जो मेंढ्या घेऊन फिरत असतो, पण त्याच्या तोंडात सुद्धा जे म्युझिक आहे ना, ते इतकं सुंदर. आणि मग मला हेच आवडतं की मी ऐकत असतो सतत. सो त्या प्रत्येक जॉग्राफीचं एक म्युझिक आहे. ते जोपर्यंत तुम्ही रिक्रिएट करत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या ऑडियन्सला तिथे खरंच घेऊन जाऊ शकत नाही. सो असं वाटतं की ते जे काळं कातळ आहे त्याचं एक म्युझिक, आणि ते तिथे फ्रीज झालंय. ॲज अ म्युझिशियन, मी म्युझिक डिरेक्टर वगैरे पण म्हणत नाही. ॲज अ म्युझिशियन आय थिंक माय जॉब इज टू जस्ट स्क्रेप आउट द म्युझिक दॅट इज देअर, अँड माझ्या ऑडियन्सला तिथे घेऊन जाणं आणि तिथला अनुभव करून देणं, की जर का ते आज पावनखिंडीत आहेत तर ते काय अनुभवायला हवं आहे त्यांनी. तर त्याच्यातनं साऊंड डिझाईनचा तर पार्ट आहेच आहे, जो साऊंड डिझायनर माझ्यासोबत काम करतो. बट ॲज अ बॅकग्राऊंड स्कोअर त्या प्रत्येक व्हॅलीची एक इन्स्ट्रुमेंटेशन आहे, एक पॅलेट आहे, एक साऊंडस्केप आहे ज्याला आम्ही म्हणतो, आणि त्याच्यातनं आम्ही ते म्युझिक डिराईव्ह करायचा प्रयत्न करतो. आता तू साऊंड डिझायनर म्हणालास, तर मला जरा पटकन हा प्रश्न तुला विचारून घ्यायचा आहे की काही इंटरव्ह्यूजमधनं मला म्युझिक कंपोजर आणि म्युझिक अरेंजर मधला फरक कळलाय, बॅकग्राऊंड स्कोअरचं महत्व कळलंय, पण साऊंड डिझाईन बऱ्याच लोकांना कदाचित अजूनही क्लिअर नाहीये की नेमकं काय असतं. आम्हाला अनेक अवॉर्ड्समध्ये साऊंड डिझाईनचा अवॉर्ड दिसतं, त्याची कॅटेगरी दिसते, पण म्हणजे काय होतं? अत्यंत क्रुशियल पार्ट आहे कुठल्याही फिल्मचा साऊंड डिझायनिंग. साऊंड डिझायनिंग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी येतात. SFX, ॲम्बियन्स. तर मला हे सांगायला आवडेल की जे काही तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय ते तुमच्या डिरेक्टरनी आणि इव्हेंच्युअली त्याच्या प्रत्येक टेक्निशियननी ठरवूनच केलेलं आहे. जसं की जर का वारं वाहतंय तर त्या वाऱ्याचा कुठल्या पद्धतीचं वारं व्हायला पाहिजे. जर का तुम्ही गडाच्या टॉपवर आहात तर तिकडे जे वारं वाहतंय ते एकदम सुसाट वाहणारं वार आहे. त्याच्या सगळी एक बेसिक ब्रीज, विंडचा जर आवाज टाकला तर त्याच्यातनं डिझायर्ड इफेक्ट येईल का, तर नाही येत. साऊंड डिझायनर्स ह्याचं काम करत असतात. प्रत्येक ॲम्बियन्स, प्रत्येक गोष्ट ही रिक्रिएट केली जाते. जर का तुमचं कॅरेक्टर स्क्रीनवर चालत असेल तर त्याचं प्रत्येक फुटस्टेपसुद्धा ट्रेस केलं जातं, ज्याला फॉली असं म्हणतात. फॉली नावाचा एक मला वाटतं की साऊंड इंजिनियर होता का, त्यांनी ही कॉन्सेप्ट काढली फिल्म मेकिंगमध्ये. आय डोंट नो, बट आय नो की ते नाव फॉली या सरनेमवरनं आलेलं आहे, की त्याला फॉली म्हणतात त्या रेकॉर्डिंगला. इतपत रेकॉर्ड होतं की आता जर का मी ही हँड मुवमेंट करतोय तर हा रसलसुद्धा रेकॉर्ड केला जातो, ज्वेलरी रेकॉर्ड केली जाते प्रत्येक कॅरेक्टरच्या बॉडीवरची, प्रत्येक तलवार, प्रत्येक ॲक्शन आणि प्रत्येक ॲम्बियन्स हा परत रिक्रिएट केला जातो. आणि त्याच्यातून सुद्धा म्हणजे तुमच्या फिल्मची ऑडिओग्राफी ज्याला म्हणतो ती पण एक गोष्ट सांगत असते बेसिकली. त्याच्यात सुद्धा एक कॅरेक्टर असतं. सो साऊंड डिझायनिंग हा बॅकग्राऊंड स्कोअर इतकाच अत्यंत क्रुशियल पार्ट आहे. खूप मोठे, जसं रेसुल पुकुट्टी हे खूप मोठं नाव पुढे आलं साऊंड डिझाईनमध्ये, जे स्लमडॉग मिलेनियरचं साऊंड डिझाईन त्यांनी केलं. तर त्याच्यातनं सुद्धा तो जो ट्रेनचा आवाज आहे तो पण एक काहीतरी गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय त्या फिल्ममध्ये. सो every sound designer and a background score music director go hand in hand. They have to work together on the overall audiography of a film. तुमची फिल्म साऊंड कशी करणार आहे हे 2 लोक ठरवतात बेसिकली. आणि इव्हन SFX म्हणजे आता साऊथमध्ये आपण बघतो की एक पंच मारल्यानंतर ताड ताड हे SFX असतं. सो ह्याच्यामध्ये लेयर्स आहेत. SFX, ॲम्बियन्स, की कुठल्या चिमण्या असायला पाहिजेत, जंगलात असेल तर तुम्ही काय पद्धतीचे आवाज यायला पाहिजेत, कसे रसल्स असायला पाहिजेत. सो SFX, ॲम्बियन्स, फॉली आणि इव्हेंच्युअली डायलॉग डबिंग, डायलॉग मिक्सिंग, काय पद्धतीचं सगळं डब होतं. परत ज्या सिंग साऊंड नसतात त्या फिल्म्स पुन्हा डब होतात. सो खूप मोठं विषय आहे आणि मला वाटतं की खूप इंटरेस्टिंग स्कोप आहे याच्यामध्ये. आपल्याकडे खूप
ब्रिलियंट साऊंड डिझायनर्स ऑलरेडी काम करतायत, बिश्वजीत चॅटर्जी असतील, असे खूप मोठे मोठे. पण मला वाटतं की यंग ॲस्पिरंट्स शुड टेक अप दिस जॉब बिकॉज इट इज एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग. देअर जॉब इज टू रिअली लिसन की काय कसं वाचतंय. हे सगळे साऊंड जे तू म्हणतोयस, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या फिल्ममध्ये हे सगळे साऊंड आपल्याला ऍड करायचे, तर प्रत्येक साऊंड वेगळा त्या फिल्मसाठी पर्टिक्युलरली रेकॉर्ड केला जातो, की अशी काही बँक सुद्धा अवेलेबल असते जिथे काही माणसं असे साऊंड रेकॉर्ड करून ठेवतात? बरोबर. काय नेमकं होतं? ह्याचं कॉम्बिनेशन करावं लागतं. बऱ्याच गोष्टी बँक्समध्ये पण असतात, पण बऱ्याच गोष्टी साऊंड डिझायनर स्वतः रेकॉर्डर घेऊन सेटवरती अवेलेबल सुद्धा असतो. आणि तो व्हाईल शूटिंग. येस, व्हाईल शूटिंग. तर सगळ्यात मोठी एक कॉन्सेप्ट आहे जी तर सगळ्यात माइंड ब्लोईंग कॉन्सेप्ट आहे, ज्याला रूम टोन म्हणतात. रूम टोन. येस. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा आता ह्या स्टुडिओमध्ये आलोय, तर ह्या रूमचा पण एक आवाज आहे ज्याला मी रूम टोन म्हणतो. म्हणजे आता इथे एक शांतता आहे, कारण ही ट्रीटेड रूम आहे, राईट. सो इकडे रिफ्लेक्शन्स नाही आहेत, बरोबर आहे. तर मग जर का साऊंड डिझायनर असेल आणि जर का तो एक ज्ञानेश्वरी आणि देवदत्ताचा इंटरव्ह्यू रिक्रिएट करत असेल, तर तो इथे उभा असेल एक माईक घेऊन, ज्यांनी तो आपलं हे रेकॉर्ड करतच असेल, पण तो मेनली रूम टोन घेत असेल. तर आपण दोघं सो ते काय करतात की त्यांना एम्प्टी लागतात रूम्स, आणि आपण जेव्हा इकडनं बाहेर जाऊ तेव्हा दे विल बी रेकॉर्डिंग नथिंगनेस. And they will be putting nothingness also, because that will also make a difference. Because the sound outside this window and the sound inside this window, ह्याच्यात प्रचंड फरक आहे. वाव. दॅट इज ऑल्सो. सो रूम टोन ह्याला म्हटलं जातं. आणि सॉरी, आय थिंक आय फॉल्टर्ड फ्रॉम युअर क्वेश्चन. नो, दीज वर द क्वेश्चन्स. म्हणजे आय एम अ लिटल माइंड ब्लोन आता की येस, असंही काही असतं हे जनरली पटकन कळत नाही यार. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यात खूप फॅक्टर्स आहेत. म्हणजे आता ह्याच्याचमध्ये काय आहे की जसं तुझं साऊंड डिझायनर आणि तुझा म्युझिक डायरेक्टर फिल्मचा टोन ठरवतोय. म्हणजे काय, पोत म्हणतो आपण त्याला, की प्रत्येक फिल्मचा एक पोत आहे, काहीतरी एक थीम आहे. त्याच्या साऊंडमध्ये सुद्धा खूप विचार झालेला आहे. तुमच्याकडे जे येतं आणि तुम्ही एखादी फिल्म बघता आणि म्हणता की अरे हा चांगली होती, जे तुम्ही 150 रुपये 200 रुपये देतात, त्याच्यामागे 2-2 वर्षाची मेहनत हे टेक्निशियन्स करत असतात. की जसं की माझी सगळ्यात पहिल्यांदा रिक्वायरमेंट कुठल्याही डिरेक्टरला असते की तुझ्या कॅमेराचं पॅलेट काय, तू वॉर्ममध्ये शूट करतोयस का कूलमध्ये शूट करतोयस, काय पद्धतीचे रंग डिरेक्टर वापरणार आहे त्याची एखादी गोष्ट सांगायला. त्याच्यावरती तुझा कॅमेरा ठरतो, त्याच्यावरती तुझ्या कॅमेराचं लाइटिंग ठरतं, त्याच्यावरती कॉस्ट्युम डिझाईन ठरतं. की ही कूल फिल्म आहे तर अंगावरचे कॉस्ट्युम्स वेगळे असणार आहेत, त्याच्यावरनं मेकअप ठरतो. आणि समहाऊ या सगळ्यावरनं मला कलरनी खूप इन्स्पायर होतो मी फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोअर करताना. सो जर का सगळं शांत ब्लू आणि ग्रीन आणि माझं म्युझिक खूप लाऊड आणि काहीतरी विचित्र हे करत असेल तर ते मिसमॅच आहे. सो माझं म्युझिक सुद्धा तेवढंच रिलॅक्स्ड आणि कूल होणं फार गरजेचं असतं. सो आय थिंक कलर अँड म्युझिक हॅज टू डू अ लॉट विथ इच अदर. सो इवन कलर इन्स्पायर्स यू. साऊंड डिझाईनमध्ये जाऊन मग त्याच्यावरती पण हे ठरतं की काय असणार आहे, काय पॅलेट्स असणार आहेत, की ह्यात फ्रिक्वेन्सीचा बँड आहे, की कुठेतरी जर का खूप जोरजोरात तलवारी वाजत असतील, माझ्या फिल्मचे एक्झाम्पल्स देतो, तर त्याच्यामध्ये माझं म्युझिकसुद्धा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये नसायला हवं. मग अशाच वेळेला जर का माझे काहीतरी लो बॅरिटोनमध्ये एखादा चेलो किंवा एखादा हे चालू आहे, तर तलवारींच्या आवाजामध्ये माझं म्युझिकसुद्धा कट थ्रू होईल, कारण ती फ्रिक्वेन्सी मला दिली गेलेली आहे. सो इट्स अ ब्युटिफुल एक्सचेंज अँड इट इज ऑलवेज अन एक्सचेंज. हे सगळे डिपार्टमेंट जेव्हा एकत्र एकसूत येऊन काम करतात तेव्हा एक ब्रिलियंट फिल्म बनते. वाव, दिस इज क्रेझी. आणि ती गोष्ट त्या पद्धतीने सांगितली जाते. इट इज अनबिलिव्हेबल. किती टेक्निशियन्स किती सुंदर काम करतायत आता इंडस्ट्रीमध्ये. बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आपल्याला ॲक्टर दिसतो आणि दिग्दर्शक तर दिसायलाच हवा. दिग्दर्शक दिसतो, ॲक्टर दिसतो. समहाऊ म्युझिक डिरेक्टर्सना बऱ्यापैकी नोन फेम आहे आजकाल, फेमला ते एक्सपोज्ड असतात. पण साऊंड डिझायनर्स आहेत अत्यंत सुंदर, कॉस्ट्युम डिझायनर्स आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत जे लिजंडरी काम करतात इंडस्ट्रीमध्ये. आणि मला वाटतं की प्रत्येक टेक्निशियन डिझर्व्स हिज ड्यू. लाइटिंग, DOPs जे आहेत, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, अप्रतिम कॅमेरा हँडल करणारे लोक आहेत आज आपल्याकडे. आणि आपल्याला माहीत पण नाही की सबकॉन्शियसली ते किती ॲक्ट करते, की एक कॅमेरा फक्त आत्ता झूम इन जर होतोय तुझ्यावर तर ते किती ॲक्ट करत आहे ॲज अन ऑडियन्स. तर I think these technicians need to have their due. They are doing some absolutely brilliant job in the industry, in all industries. 100%. पण आत्ता जसं म्हणजे आत्ता गेल्या 5 मिनिटातच तू इतक्या गोष्टी सांगितल्यास ज्यात अर्थात क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता आहे, पण खूप टेक्निक सुद्धा आहे, राईट? वेन यू स्टार्टेड देवदत्त,
प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की माझं सगळं म्हणजे माझी क्रिएटिव्हिटी आहे, मला कोणी नंबर्स आणि कोणी प्रोसेसमध्ये अडकवू नका, मला सुटायचंय. राईट. या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर ह्या टेक्निकल बाजूचा आणि तुझ्या सर्जनशीलतेचा मेळ घालताना तुला वेळ लागला की वॉज इट अ स्मूथ प्रोसेस? वेळ नक्कीच लागतो. तर त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आमचे गुरु आहेत शामराव जोशी, ते सांगतात की तंत्र जे ना, ते तंत्र हे अशी गोष्ट आहे की तुम्ही ते शिकायचं असतं आणि मग ते विसरायचं असतं. ओके. तुम्ही टेक्निकॅलिटी कुठल्याही आर्ट फॉर्मला जी लागते ती तुम्ही इतकी प्रॅक्टिस करा की इव्हेंच्युअली तुम्ही ते विसरून जाल. देन व्हॉट रिमेन्स इज, बिकॉज तंत्र हे तुझं टूल आहे. तुझ्या क्रिएटिव्हिटीला सगळ्यात मोठा आधार हे तुझ्या टूलचा आहे. म्हणजे तुझ्या डोक्यात खूप काय काय येतंय, पण जर का तुला ते मांडताच येत नाहीये तुझ्या कम्प्युटरवरती, तर मला नाही वाटत की ते कम्प्लीट आहे. राईट. सो तंत्र ही अशी गोष्ट आहे की तुम्ही इतकं त्याचं अध्ययन करायला हवं की एक पॉईंट असा येतो कुठल्याही आर्टिस्टच्या याच्यामध्ये की तो ते विसरून जातो. म्हणजे मला असं नाही वाटत की द ग्रेट सचिन तेंडुलकर इज थिंकिंग की व्हॉट काइंड ऑफ बॉल इज कमिंग. आय थिंक इतकं त्या टेक्निकला यूज टू झालेलं आहे. आणि द बेस्ट पार्ट इज की तुम्हाला अत्यंत रूट्सपासून सुरुवात करावी लागते. जसं की इन माय एक्झाम्पल, मी वायरी गुंडाळण्यापासून सुरू केलं. आय यूज टू वर्क इन अ लाईव्ह साऊंड सेटअप फॉर अ वेंडर, जिकडे मी वायर्स गुंडाळायचं काम करायला लागलो ॲज अ किड. आणि मला ते खूप आवडायचं, कारण मला सगळ्यात जास्त ॲनालॉग टू डिजिटल असं एक त्याचं कन्व्हर्जन असतं. तुमचा जो ऑडिओ आहे तो आता ह्या माईकमधनं तुझ्या मशीनमध्ये प्रिंट होतोय, ह्याची एक प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस कशी होते, काय नक्की होतं, माईक म्हणजे काय, वायर्स म्हणजे काय, आपल्याकडे हे कसं काय हे वेवफॉर्म दिसतंय, हे मला शिकायचं होतं. पण त्यासाठी लाईव्ह साऊंड इतका सुंदर एक्सपेरिमेंटच नव्हता. सो आय वॉन्टेड टू स्टार्ट समवेअर. सो पुण्यामध्ये खूप जुने साऊंड वेंडर आहेत ज्यांचं नाव आहे रवी मेघावत, ब्रिलियंट साऊंड डिझायनर, लाईव्ह साऊंड इंजिनियर. मी त्यांना रिक्वेस्ट केली. माझा एक मित्र आहे निखिल, जो आता साऊंड डिझायनिंग करतो माझ्यासोबत. तर मी वायर्स गुंडाळायचं काम चालू केलं. सो आर्टिस्टपर्यंत, मिक्सरपासून आर्टिस्टपर्यंत केबल घेऊन जाणं, आर्टिस्टच्या इथे ते केबल लावणं. मग हळूहळू मॉनिटर्स ट्यून करायला लागलो. मॉनिटर्स ट्युनिंग अशी एक कॉन्सेप्ट असते लाईव्हमध्ये की शिट्ट्या वाजून येत स्टेजवरती. सो RTA नावाची एक कॉन्सेप्ट आहे. हे सगळं टेक्निकल बोलतोय मी, पण हे इतकं इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं जग, की हे बेसिक फिजिक्स आहे. आणि यू कॅनॉट इवन बिलीव्ह की काय आपण टेक्नॉलॉजीनी बेसिक फिजिक्सला केलंय. की एक मिक्सरमध्ये तुझ्याकडे एक बेसिक EQ येतो, आज सगळं हातावरती, बट देर हॅव बीन इंजिनियर्स ज्यांनी टेपवरती एडिटिंग केलेलं आहे, टेपवर रेकॉर्ड केलेलं आहे, आणि ते तेव्हा काय करत असतील. सो फॉर मी इट स्टार्टेड फ्रॉम वायर गुंडाळणं. खूप मोठ्या मोठ्या वायर्स असतात. त्या शो झाल्यानंतर जेव्हा आर्टिस्ट सगळे निघून जातात, तेव्हा शो झाल्या जेव्हा सगळे आर्टिस्ट ॲप्रिसिएशन घेत असतात, तेव्हा आम्ही पटकन जाऊन माईक्सच्या वायर काढत असतो, गुंडाळत असतो, कारण आम्हाला पुढचा शो असतो. बट दॅट वॉज फन. तिथपासनं सुरुवात केल्यामुळे, स्पीकर्स उचलल्यामुळे, त्याच्यातलं लेबर केल्यामुळे मला हे लक्षात आलं की हे किती महत्त्वाचं आहे. ह्याशिवाय बिकॉज आज लोकांच्या हातामध्ये ॲपल आहे, मॅकबुक येतो क्विकली, कोणीही म्युझिक प्रोड्यूस करतं, कोणालाही, आणि हे खूप सुंदर आहे, खूप जास्त आर्ट घडतं आहे. पण मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही त्याच्या क्रक्समध्ये जात नाही ना, जोपर्यंत, त्यामुळे मी कुठलं म्युझिक शिकलो नाही आजपर्यंत कुठेच. देर हॅज बीन नो फॉर्मल एज्युकेशन रिगार्डिंग म्युझिक ॲज सच. पण मी असंच ऑन द ग्राउंड शिकत गेलो. आणि टेक्निकॅलिटीजमध्ये तर मला खूप आवडतं. आय मिक्स विथ माय मिक्सिंग इंजिनियर. मी प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्ड असतो. राईट फ्रॉम कुठला माईक लावायचा, तो कसा लावायचा, ह्यापासून सगळं डिसिजन माझं असतं. सो आणि आय एम सो ग्लॅड दॅट आय नो ऑल ऑफ दिस स्टफ थ्रू एक्सपिरियन्स. खूप लोकांना असिस्ट केलं. खूप इंटरेस्टिंग काय काय आहे ह्याच्यामध्ये. दिस इज लवली. पण म्हणजे पहिल्यांदा, म्हणजे खरं तर मला सुद्धा आणि आय एम शुअर अनेक जणांना एवढ्या डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कळत आहेत. त्यामुळे थँक्स टू यू. आय एम व्हेरी ग्लॅड. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला एखादा कंपोजर म्हणजे फक्त त्याची गाणी एवढीच आपल्याला ओळख असते, आणि त्यातून सुद्धा त्याची हिट गाणी एवढीच ओळख असते. पण त्याच्या मागे इतक्या सगळ्या गोष्टी असतात. आणि एखादा कंपोजर जेव्हा BGM करतो किंवा साऊंड डिझाईन करतो, तेव्हा नेमकं काय करतो ते तुझ्यामुळे आज कळतंय. पण देवदत्त, मला, आपण जेव्हा फोनवरती बोललेलो तेव्हा तू मला म्हणाला होतास की फोक म्युझिक सोबत सुद्धा तुझं एक वेगळं कनेक्शन आहे, आणि ते कनेक्शन इतकंच नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी टू कट यू. एक खूप एक्सक्लुझिव्ह किस्सा आठवलाय, मी सांगू शकतो का ह्याच्या आधीच्या मुद्द्यात. तर विश्वदीप चॅटर्जी म्हणून एक साऊंड डिझायनर आहेत. ओके, ही इज द मॅन बिहाइंड द साऊंड डिझाईन ऑफ पद्मावत उरी. ही इज अ नॅशनल अवॉर्ड विनिंग साऊंड डिझायनर.
क्रेझी ह्युमन बिईंग, अमेझिंग, द बेस्ट दॅट देअर इज. ओके. आणि ह्याचं काय, पुण्यातली एक खूप मोठी फिल्म इन्स्टिट्यूट आहे, प्रस्थापित इन्स्टिट्यूट आहे, जिकडे ते शिकवायला यायचे असं मला कळलं. रेडिओ स्टुडिओ नावाची तिकडे एक जागा आहे आणि तिकडे ते शिकवायला यायचे. तर व्हायचं असं की ही वॉज अ गेस्ट लेक्चरर आणि मला लक्षात आलं की हे या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात. त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला साऊंड इंजिनियर म्हणून जर का हे घ्यायचं असेल तर तुम्हाला 10वी-12वी फिजिक्स लागतं, जे मी केलं नव्हतं. मला कधीच, मी आर्ट्समध्ये होतो. आय एम अ सायकॉलॉजिस्ट बाय द वे. आणि आय एम अ सायकॉलॉजिस्ट. सो मी खूपच वेगळा, मी ह्युमॅनिटीजमधून आलेलो होतो, पण फिजिक्स असल्याशिवाय ते गेटवर हाकलून द्यायचं की नाही मिळणार, तुम्हाला फिजिक्स असायला पाहिजे. पण मला काहीही करून त्यांचं सेशन अटेंड करायचं होतं, काहीही करून, कारण मला शिकायचं होतं की हे काय आहेत. आणि हे पुण्यात आलेत आणि मी जर त्यांना भेटलो नाही तर कसं. तर मी काही वेआउट्स काढले, मी काही त्या इन्स्टिट्यूटच्या मुलांसोबत काही मैत्री केली, थोडं त्यांच्याशी बोललो, थोडं काय 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 गोष्टींचा एक्सचेंज झाला. आणि त्याच्यानंतर मी त्यांना हे कन्व्हिन्स केलं की तुम्ही मला बसू द्या ना तुमच्या वर्गात ॲज अ स्टुडंट ऑफ युअर इन्स्टिट्यूट. आणि अशी मैत्री केली आणि मी त्यांचे लेक्चर्स चोरून अटेंड केलेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि वेन ही वॉज रेकॉर्डिंग सो मी कधी कधी ॲज अन आर्टिस्ट पण जायचो की तुम्हाला आर्टिस्ट हवेत का रेकॉर्ड करायला, ॲज प्रॅक्टिकलसाठी जे लोक लागतात त्यांना, की तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना शिकवा. सो मी ॲज अ बेसिस्ट, आय एम अ बेसिस्ट ऑल्सो, लोकांना हे माहिती नाही, आय एम अ बेस गिटारिस्ट. सो मी तिकडे जायचो, बेस घेऊन बसायचो आणि मी माझं काम झालं तरी मी बसून राहायचो. आणि मग एक दिवस त्यांना कळलं की हा मुलगा, मी ह्याला रेग्युलरली नाही बघितले, हा काहीतरी कधी कधी येतोय. आणि अनफॉर्च्युनेटली झालं काय की वन फाईन डे आय वॉज सो टायर्ड, आय स्लेप्ट ॲट हिज क्लास. सो ही वॉज वर्किंग, दे वर मिक्सिंग आणि असाच सायलेन्स असतो स्टुडिओमध्ये. अँड आय वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड बिकॉज आय यूज टू डू ऑल दिस 3-4 जॉब्स इन अ डे. तर मला जागा केलं आणि म्हणलं की यू आर अलाउड टू स्लीप इन माय क्लास बट नॉट स्नोअर. आय वॉज एम्बॅरेस्ड, आय गॉट अप आणि आय वॉज लाईक की सर आय एम सॉरी. तर त्यांनी माझे बघितलं की तू कोण आहे असं मला विचारलं. माझं भांडं फुटलं काहीच वेळामध्ये. बट यू नो वॉट हिज रिॲक्शन वॉज, ही वॉज सो हॅपी टू. आता मला माहीत नाही की त्यांना हे लक्षात असेल की नाही. ही वॉज सो, दिस इज बॅक इन 2014-15चा हा किस्सा आहे. ही वॉज सो हॅपी की त्यांनी मला तिकडेच एक डायनिंग हॉल आहे, तिकडे जाऊन मला जेव घातलं. ही टुक मी आउट टू लंच अँड ही अंडरस्टूड दॅट वॉट आर माय नीड्स. आणि मी म्हटलं की सर मला इथं फिजिक्स लागतं पण मला हे शिकायचंच आहे काही करून. सो त्याच्या पुढेचे जे 3 दिवस होते, ही वेलकम्ड मी अँड ही टॉट मी विथ द स्टुडंट्स ऑफ द युनिव्हर्सिटी अँड इट वॉज सो अमेझिंग. इट चेंज्ड माय लाईफ. त्याच्यातनं टेक्निकॅलिटीज ऑफ, बिकॉज ही वॉज रेकॉर्डिंग म्युझिक, ही वॉज ऑल्सो टीचिंग हाऊ टू मिक्स म्युझिक ॲज अ गेस्ट लेक्चरर. आणि तिथल्या स्टुडंट्सना पण आता लक्षात असेल का नाही माहीत नाही, बट मी असा एक कोपऱ्यात बसलेलो असायचो आणि त्यांच्याकडनं मी चोरून त्यांच्या वर्गांमध्ये जाऊन त्यांच्या स्टुडंट असा ॲक्ट करून शिकलेलो आहे. दिस इज फॅब्युलस. दिस इज, आय हॅव नेव्हर स्पोकन अबाउट दिस एनीवेअर दिस, बट इट वॉज ब्युटिफुल. आणि सी इंटरव्ह्यूज लाईक यू ब्रिंग दॅट आउट इन मी आणि इट वॉज अमेझिंग टू एक्सपिरियन्स दॅट. वाव, हा किस्सा म्हणजे इट्स क्रेझी. आणि मला खूप आनंद होतोय ऍक्च्युली की तू ते केलंस. येस, कारण लाईक यू ट्रुली सेड की त्यांनाही कळलं की दिस इज कमिंग फ्रॉम वॉट स्पेस. येस, बट ही वॉज सो ग्रेशियस दॅट ही वॉज नॉट की अरे नाही तू घरी जा, यू आर नॉट अलाउड. सो ही वॉज लाईक चल बच्चा चल. अँड किती मस्त यार. आय डोंट इवन, ही इज सो बिग टुडे, आय डोंट इवन नो की त्यांना माझं नाव लक्षात असेल, मला बघितल्याचं लक्षात असेल त्यांना. बट दीज ग्रेट पीपल आर देअर फॉर अ रिझन. हे उगाच ग्रेट नाही आहेत हे जे लोक आहेत जे तिकडे लेवलला काम करतायत ना. तर ह्या लोकांकडनं मी हेच शिकायचा प्रयत्न करतोय की हाऊ टू बी अ ह्युमन बिईंग फर्स्ट अँड नॉट अन आर्टिस्ट, बिकॉज दे आर ग्रेट ॲट वॉट दे डू. त्यांचं तंत्र झालंय आता. सो इव्हेंच्युअली इट इज अबाउट प्रॅक्टिसिंग ह्युमॅनिटीज असं वाटतं मला. तुम्ही मनुष्य म्हणून कसे आहात हे तुमच्या आर्टमध्ये रिफ्लेक्ट करतच आणि ते करावंच. जोपर्यंत ते नाही रिफ्लेक्ट होते ना तोपर्यंत काहीच ओरिजिनल नाही आहे असं वाटतं मला. सो इफ यू हॅव टू कीप युअर ओरिजिनॅलिटी इंटॅक्ट, मला वाटतं की व्हॉट ह्युमन बिईंग यू आर कॅनॉट बी हिडन. यू कॅनॉट प्रिटेंड म्युझिक. तुम्ही आर्टचा आव नाही आणू शकत. तुमच्याकडे ते असेल तर ते दिसतं, जर नसेल तर ते संपणार आहे एक दिवस.
पण तसंच आहे. मेक सेन्स. ओके, लवली. आय एम गोइंग टू कम बॅक आपल्या फोकवाल्या पॉइंटकडे. सो बरं झालं एकतर तू तो किस्सा शेअर केलास. पण आपण जेव्हा फोनवरती बोललो होतो तेव्हा तू म्हणाला होतास की फोक म्युझिक सोबत सुद्धा तुझं खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. आणि आय एम नॉट सेईंग फक्त ज्या फिल्म्स तू केल्यास त्यामध्ये जी फोक इन्स्ट्रुमेंट्स वाजतायत तेवढ्या पुरतंच किंवा एखाद्या प्रोजेक्ट पुरतं एखाद्या फोक इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास करणं नाही. तू इन जनरल खूप इंटरेस्टेड आहेस याच्यात आणि तू बऱ्याच काय काय इंटरेस्टिंग गोष्टी करतोस. तर मी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं तू सांग की एकतर फोक म्युझिकच का आणि काय काय कसं कसं शोधतोयस तू म्हणजे जाऊन या गोष्टी. सो आय विल आस्क यू वन क्वेश्चन. व्हॉट डू यू थिंक केम फर्स्ट, फोक म्युझिक और क्लासिकल म्युझिक? फोक म्युझिक. एक्झॅक्टली. व्हाय? कारण ते नॅचरल साऊंड आहेत. एक्झॅक्टली राईट. सो आता लक्षात घे की जेव्हा केव्हा ह्युमन काइंडला आपण थोडंसं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हकडे जाऊन इव्होल्युशन ऑफ म्युझिक आणि इव्होल्युशन ऑफ ह्युमन काइंड बद्दल बोलूया. ठीक आहे, की आपण अडॅप्ट करतो गोष्टींना, हे आपलं ह्युमन नेचर आहे, बेसिक ह्युमन नेचर आहे. जेव्हा ह्युमन बिईंगला वाटलं असेल की हे जे काही म्युझिक आहे ह्याला म्युझिक म्हणता येईल असं जेव्हा त्याला कळलं असेल तेव्हा, आणि हे सगळं मला वाटतं की असं असेल, तेव्हा त्याला असं वाटलं असेल की ह्याला ना आपण क्वांटिफाय करायला पाहिजे. मला असं वाटतं की जेव्हा ह्युमन बिईंगला वाटलं असेल की हे फोक म्युझिक आपण अजून पुढे पुढे पुढेपर्यंत न्यावं आणि त्याला काहीतरी भाषा द्यावी, त्याला काहीतरी तंत्र द्यावं, तेव्हा त्यांनी ते म्युझिक क्वांटिफाय करायला सुरुवात केली आणि तिकडे त्या आर्कवरती जन्म झाला क्लासिकल म्युझिकचा. तिकडे भरपूर रिसर्च झाला. तिकडे आपला जसं वेदाजमध्ये आपल्याकडे लिहिलं गेलं, बऱ्याच देशांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या लेवलला ह्युमन बिईंग्स म्युझिकला साईन लँग्वेज देण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यावरती जसं स्टाफ नोटेशन तयार झालं. आपल्याकडे भातखंडे पद्धती, सा रे ग म तर होतंच, पण ते कशा पद्धतीनं लिहिलं जातं, सो त्याला एक लँग्वेज आली. पण आता मला सांग की जसं मी तुला म्हटलं की एक गुराखी आहे ज्याच्या हातामध्ये एक फ्लूट आहे, त्याला कोणी शिकवलंय की हा सा आहे का रे का पो आहे? त्याला नाही शिकवलंय. तर ह्याला फोकलोअर असं म्हणता येईल. त्याच्याकडे ते दिलं गेलेलं आहे. सो पिढ्यानपिढ्या जे हँड ओव्हर झालेलं आहे, जे आज क्लासिकलमध्ये सुद्धा दिसतं, बिकॉज म्युझिक इज लाईक दॅट. इट गोज ट्रान्सेंडिंग टुवर्ड्स युअर अनदर जनरेशन. आज म्युझिक बदलते. आपल्याकडे आज के पॉप आलाय. आज जे म्युझिक माझ्यानंतरच्या माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान लोक जे आहेत ते जे ऐकतात आणि मी जे ऐकतो ह्याच्यात सुद्धा खूप फरक आहे. इतका तो आर्क आता जवळ आलेला आहे की एव्हरी डे अ फ्यू थाउजंड ट्रॅक्स आर रिलीजिंग. बट देन मला हे लक्षात आलं की हे सगळं जरी असलं तरी व्हॉट इज ॲब्सोल्यूट, की हे अजूनही चालत आलेलंच आहे. इव्हेंच्युअली प्रत्येक रूटपर्यंत जर पोचायचं असेल तर फोक म्युझिकच पोचतंय, हे मला लक्षात आलं. म्हणून फोक म्युझिक सगळ्यात पहिल्यांदा, कारण ते इतकं ट्रू आणि रिअल वाटतं मला. नॉट दॅट क्लासिकल म्युझिक सारखं मोठा वास्ट जॉनरच नाही, पण ह्याच्या क्वांटिफिकेशनच्याही आधी काय आहे. आणि क्लासिकल म्युझिक तर मी शिकतोच आहे 100%, पण त्याच्याही आधी काय आलं की हे कुठून आलं असेल बाबा, ही धून कुठून आली असेल, ह्याचा विचार करताना माझ्यासाठी खूप जास्त हॉरायझन्स ओपन झाले. जसं जसं का मी डीपमध्ये जात गेलो की कुठल्या तरी, आणि मी साताऱ्याच आहे त्यामुळे सतत काहीतरी चालू आहे आजूबाजू, कुठल्या तरी मंदिरात भजन चालूच आहे. दूरवरनं साताऱ्यामध्ये जरी तुम्ही असं बसलात शांत तरी कुठल्या तरी हवेमध्ये म्युझिक आहे, साऊंडस्केपमध्ये म्युझिक हे असतंच. आणि जर काही नसेल ना तर दुपारी कुठली तरी गाय बैल चरत असतात, त्यांच्या गळ्यातल्या घंटा टिंग 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 टिंग. इट इज सो सॉनिक. आणि लहान गावं स्पेशली खूप सॉनिक आहेत. अजूनही ट्रॅफिक नाही आहे, इतके सुंदर आवाज आहेत ना, काय 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 चालू असतात. कुठेतरी टिटवी असते जी लांब ओरडत असते, कुठेतरी कोकिळा असते, सकाळी वासुदेव येतो. ह्या सगळ्या गोष्टी ना त्या गावाच्या इकोसिस्टममध्ये भिनलेल्या आहेत ज्ञानेश्वरी. आणि त्या जेव्हा तू स्कूप आउट करायला लागतेस ना त्याच्या आर्कवरती तुला फोक म्युझिक सापडतं. मज्जा काय आहे की ह्या सगळ्याच्या ट्रान्झिशनमध्येच ह्याचे सब जॉनर्स तयार झाले असणार आहेत, जे आहेत की जसं की लावणी कशी तयार झाली, लावणी कुठून तयार झाली, तर लावणीचे कंपोजिशन्स इफ यू सी दे आर व्हेरी क्लासिकल ॲज वेल ॲज दे आर व्हेरी फोक, किंवा ॲक्च्युली उलटं दे आर ॲज क्लासिकल ॲज दे आर फोक. तर किंवा ठुमरी आहे, हे सगळे असे जे जॉनर्स आहेत ते ह्या आर्कवरती तयार झालेले आहेत, जे क्लासिकलचा प्रभाव पण तेवढाच आहे पण त्याच्यावरती फोकचा पण प्रभाव तेवढाच आहे. सो मी काय करतोय, मी प्रयत्न काय करतोय की मी जावं, जेवढं फिरता येईल तेवढं फिरावं आणि ह्याच्या रूट्समध्ये जाऊन त्यांच्याकडचे जे एन्शियंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत तिकडे जाऊन त्याचा अभ्यास करावा आणि ते ऐकावे.
हे माझं चालू आहे. गेले आता मी 8 वर्ष झाली हा रिसर्च करतो आहे. माझ्याकडे भरपूर डॉक्युमेंटेशन आहे. मी रेकॉर्डर घेऊन मी फक्त फिरतो आहे. हिमाचलमध्ये जाऊन मी तिकडचे अत्यंत रेअरेस्ट अशा जागा आहेत जिकडे मोटरनी पण जाणं पॉसिबल नाही आहे, गाडी जात नाही, अशा काही ॲपल फील्ड्स आहेत जिकडे तुम्हाला चढूनच जावं लागतं. खूप सुंदर सुंदर फेस्टिवल्स आहेत आपल्या भारतामध्ये. इतकं वैविध्यपूर्ण आहे ना की प्रत्येक गोष्टीला एक फेस्टिवल आहे आणि त्या फेस्टिवलचं म्युझिक आहे. प्रत्येक क्लॅनचं वेगळं म्युझिक आहे, प्रत्येक धर्माचं वेगळं म्युझिक आहे. आणि सो आय वॉज इन आसाम. I had an extensive trip in Assam. I was there for 15 days. तिकडच्या आदिवासी लोकांसोबत राहायला गेलो होतो मी आणि त्यांच्यासोबत जाऊन अख्खं त्यांचं कल्चरल म्युझिक राईट फ्रॉम त्यांचं म्युझियम टू हे सगळं अभ्यास करून आलो. आय गॉट अ चान्स. आय वॉज अबाउट टू वर्क ऑन अ फिल्म, सो इट वॉज अ पेड ट्रिप अँड आय वेंट आणि आय पेनिट्रेटेड सो की मी अरुणाचलपर्यंत जाता आलं मला, की जिकडे चायनीज म्युझिकचे पण रूट्स मला दिसायला लागले तिकडच्या फोक म्युझिकमध्ये. इमॅजिन. आणि आय एम जस्ट डॉक्युमेंटिंग दिस अँड आय विश, माहीत नाही पण अजून एक 25 वर्ष लागतील मला असं वाटतं, बट आय विश टू राईट अ बुक अबाउट हाऊ फोक म्युझिक एक्झिस्ट. अजून खूप मोठ्या लोकांनी ऑलरेडी पुस्तकं लिहिलेली आहेत. अच्युत गोडबोलेंनी एक पुस्तक लिहिलं आहे खूप सुंदर. पण मला असं वाटतं की ह्याच्यानुसार आहे ना प्रत्येक इन्स्ट्रुमेंट पण खूप व्हॅरी करतं, की कुठली तरी बासरी कुठेतरी जन्माला आली आपल्याच वरती, ती ट्रॅव्हल करत 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 सो प्रत्येक जसे नद्या वाहल्यात ना आणि जे मिळालेल्या आहेत सागराला, तशा प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा सुद्धा एक ट्रॅव्हल आहे अगं. ह्याच्यावर पण माझा रिसर्च चालू आहे. I am searching for all the facts to back this up, so I cannot put it out on these interviews, but there will come a time very soon that I'm currently writing a book on it, आणि I want more 25 years. आणि मला खूप म्हणजे खूप 8-10 वर्षांपूर्वी कळलं की हेच माझं कॉलिंग आहे. म्हणजे म्युझिक डिरेक्शन फॉर फिल्म्स आणि हे सगळं आहेच आहे, पण माय कॉलिंग इज एक्सप्लोरिंग पीपल. आणि व्हाय इज माय फेवरेट क्वेश्चन. मला असं वाटतं की हे असंच का वाचतंय किंवा हे काय, तर आय विल शो यू. सो तिकडे गेलो तर त्या आदिवासींनी, तर बिहूचा सीझन आत्ता चालू आहे, तर मी तेव्हा नव्हतो गेलो, तर त्यांनी माझ्यासाठी एक मेकशिफ्ट बिहू तयार केला. त्यांनी इतकं ग्रेशियसली वेलकम केलं. आम्हाला भाषा पण कळत नव्हती एकमेकांची, पण इव्हेंच्युअली ह्युमन बिईंगच इतका युनिव्हर्सल आहे ना की ते म्युझिक पण तेवढंच. म्हणजे तिकडच्या लग्नांमध्ये गायली जाणारी धून आणि आपली मंगलाष्टकं ही इतकी सेम आहेत अगं. आणि आय वॉज शॉक्ड की कुठल्या तरी कितीतरी 1000 किलोमीटर आवे, जिकडे अजून बहुतेक इलेक्ट्रिसिटी पण पोचली नाही आहे, अशा गावांमधल्या लग्नांमध्ये, कारण मला ते लग्न अटेंड करायला मिळालं, आणि तिकडे जे मंगलाष्टकं म्हणायची जी स्टाईल आहे आणि जी चाल आहे आणि आपल्या मंगलाष्टकांची चाल ऑलमोस्ट सेम आहे. अँड दॅट इज वेअर मला असं वाटतं की ह्युमन्स आर सो युनिव्हर्सल, की सगळं सेमच आहे का, एव्हरीथिंग इज वन. आणि त्याचे सगळे असे वेगळे 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 काय म्हणतो त्याला, फ्लॅग बेरर्स आहेत कुठेतरी, आणि सगळे इव्हेंच्युअली फक्त ह्युमन काइंडला होप दाखवायचं काम करतात. सगळे आर्टिस्ट जे आहेत ते फक्त हे सांगतात की तुम्ही ॲज ह्युमन बिईंग्स इतके सुंदर आहात की तुम्हाला हे सुचतं आणि तुमच्याकडनं हे फोक म्युझिक आलेलं आहे. तर माहीत नाही, पण डॉक्युमेंटेशनमध्ये हे आयुष्य जाईल मला वाटतं. आणि काही अजून, कारण इतकं आहे ना, आणि अजून फक्त भारत आहे. आत्ताशी महाराष्ट्राचं फोक कुठेतरी मला बऱ्यापैकी हातात येतंय, पण तरी नाही. जितकं पेनिट्रेट होईल तिकडे नवीन वाद्य सापडतं, नवीन अख्खी इकोसिस्टम ऑफ फोक सापडते. काय सांगू, भारूड जर का फक्त भारूड म्हटलं तर त्या भारुडाला पण 10 शेड्स आहेत, लावणीला 10 शेड्स आहेत. सो देर इज इनफच नाही आहे. आणि हे फक्त आत्ता आपल्या कंट्रीबद्दल पण नाही म्हणत आहे. महाराष्ट्र ही एका भाषेबद्दल बोलतोय मी, मराठी. किती भाषा आहेत आपल्याकडे, त्या प्रत्येक भाषेचं त्याचं फोक आहे. किती राहिलं आहे अजून, आणि मला नाही वाटत की हे लाईफ टाईम पुरेल. बट ह्याचा सारांश हे करून ज्या दिवशी कळेल ना की माणूस म्हणून माणूस त्याला म्युझिक का करावं असं वाटलं असेल, हे ज्या दिवशी मला कळेल त्या दिवशी मला वाटतं की माझं सर्च थांबेल, आणि मग मला वाटतं की म्युझिकची खरी जर्नी सुरू होईल. हे तर आत्ता काहीतरी वेचतोय मी आजूबाजूकडनं, आणि ते एक्सपेरिमेंट करतोय खरं तर माझ्या लेवलवरती, की अच्छा धनगर गीत आहे का, मग मी शिवबाराच्यासारखं गाणं बनवलं ज्यात रॉक गिटार टाकली आणि ते पण धनगर गीत म्हणून दिलं, पण ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं. सो आय एम जस्ट प्लेईंग द कार्ड्स व्हेअर म्युझिक इज युनिव्हर्सल. सो तुझं म्हणलंस ना की काय एरा आहे किंवा काय साऊंडस्केप आहे, असं काही नाही आहे. इमोशन सेम आहे.
सो व्हॉट एव्हर साऊंड यू यूज यू हॅव टू बी होमोजेनेटिक विथ इट, पण ह्युमन्स आर सेम. राईट, 100%. सो पण तू हे जे म्हणजे आता मला खूप फॅसिनेशन वाटतं या गोष्टीचं की सतत तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतोयस, इतक्या नवीन नवीन आणि अनकम्फर्टेबल स्पेसेसमध्ये वावरतोयस, कारण या सगळ्या जागांची काही आपल्याला सवय नाहीये, या माणसांची सवय नाहीये, तिकडच्या कल्चरची सवय नाहीये. तर एक माणूस म्हणून सतत इतकी फ्लेक्झिबिलिटी तू कशी आणतोस स्वतःमध्ये? नाही, मला वाटतं की फ्लेक्झिबिलिटी आणायची वगैरे काही गरज नाहीये. आपण तसेच आहोत जे ते जसे राहतात. सिटीज हॅव आय एम अनकम्फर्टेबल इन सिटीज. ओके. आय डोंट लाईक इट हिअर. आय एम सॉरी, आय डोंट लाईक इट हिअर. मी फक्त चान्स शोधत असतो की मी कधी पळतोय. पण इज इट बिकॉज इकडे तुला ते व्हेरिएशन साऊंडस्केप मधले दिसत नाहीत आणि सगळ्या गोष्टी सिमिलर? असं काही नाहीये, असंही काही नाहीये. सी काय आहे, ही कर्मभूमी आहे, लक्षात घे. पण असं आहे ना की मला वाटतं की तिकडे खरे आईबाप आहेत कुठेतरी बसले. म्हणजे असं असतं ना की आपण MSc-IT किंवा UPSC सारखे कोर्स करायला गावाकडनं बाहेर जातो. आता आम्ही स्मॉल टाऊन किड्स आहे, आम्हाला माहिती आहे की साताऱ्याकडनं किती लोक पुण्याला अभ्यासाला येतात. पण एक विकेंडला जेव्हा घरी जातात ना आईला भेटायला, तसं असतं ते माझ्यासाठी. कर्मभूमी आहे, ह्याच्याशिवाय काहीच नाही आहे. पण ज्या दिवशी हे होईल ना की माझा सगळा सेटअप माझं स्वप्न आहे की आसामच्या टी फील्ड्समध्ये माझा स्टुडिओ असावा, मला ट्रान्सपरंट स्टुडिओ असावा, पाऊस पडत असावा बाहेर, मला दिसत असावं की त्या खूप सुंदर स्त्रिया त्या चहा पिक करतायत, तिकडे टी पिकिंग चालू आहे आणि आय एम मेकिंग म्युझिक आणि दॅट इज अर्निंग मी द मनी दॅट आय हॅव. सगळा प्रयास, सगळं स्ट्रगल हे त्या काइंड ऑफ लाईफस्टाईलसाठी चाललं आहे की मी तिकडे जाऊन माझं स्वतःचं काहीतरी करेन आणि तो स्टुडिओ ट्रान्सपरंट असेल, तिकडेही म्युझिकच करीन. पण देर विल बी नो प्रोड्युसर देअर, देर विल बी नो एक वेळ अशी येईल की जिकडे माझं म्युझिक आहे म्हणून ऐकलं जाईल. आणि म्हणजे ती आता हळूहळू ती वेळ येते. पण द बेस्ट पार्ट इज की जे पूर्णपणे माझं एक्सप्रेशन असेल, जे पूर्णपणे माझ्या मनामध्ये काय उमटतंय आणि काय, सो त्याला कुठलंही रेकॉर्ड लेबल नसेल जे सांगत असेल की हुक जरा लवकर यायला पाहिजे, असं काही नाही. आणि हे म्युझिक पण महत्त्वाचं आहे. असं नाही की इंडिपेंडंट म्युझिकच करावं. मला वाटतं की देर इज नथिंग लाईक कमर्शियल म्युझिक. जोपर्यंत तुमचं म्युझिक जगजाहीर होत नाही, जोपर्यंत तुमचं म्युझिक प्रत्येक माणसाच्या तोंडावर येत नाही ना, तोपर्यंत मला नाही वाटत की तुमचं म्युझिक व्हॅलिड आहे असावं. ह्याच्यामध्ये पण क्वालिटी आहे, ह्याच्यामध्ये पण खूप क्वालिटी आहे. श्रीवल्लीसारखं गाणं आहे, नॅशनल अवॉर्ड जिंकलं, पण श्रीवल्लीसारखं गाणं एव्हरीवन इज प्राऊड टू हॅव ऑन देअर लिप्स की अरे हां श्रीवल्ली, किती सुंदर मेलडी आहे. सो यू कॅन अचीव दिस इन 2 ways. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन इज की मला नाही वाटत की असं काही अनकम्फर्टेबल वगैरे होतं. मला उलट आहे. इफ यू कम अँड द वे दो सिटी स्मेल, द वे द टेम्परेचर्स आर, कोणाला म्युझिक सुचलं नाही, कोणाला कविता सुचली नाही ना, तू मला सांग. कारण मला असं वाटतं की आपण स्ट्रॉबेरीज महाबळेश्वरमध्येच का उगवतात चांगल्या, कारण त्यांचं त्या फेवरेबल कंडिशन आहे. मला वाटतं की ह्युमन बिईंग्ससाठी पण नेचर, जितके ते नेचरच्या जवळ आहेत ते फेवरेबल आहे, कारण तिकडे सगळ्यात जास्त म्युझिक घडतंय. अकॉर्डिंग टू मी, हे माझं पूर्णपणे, दिस इज व्हेरी पर्सनल टू मी, बट आय वॉन्ट टू बी वन विथ द ट्रीज, आय वॉन्ट टू बी वन विथ द स्ट्रीम्स. आणि त्याचं काहीतरी ह्याला मी नशा म्हणू शकतो की त्याची नशा काहीतरी वेगळीच आहे. आणि इफ यू सी ऑल द सक्सेसफुल कंपोजर्स, वी हॅड अ वर्ड अबाउट शंतनू मोहित्रा, व्हॉट ही इज डुईंग, मॅन आय एनवी दॅट पर्सन. शिट, कम ऑन, हेच आहे ग लाईफ, हेच आहे. यू आर ट्रॅव्हलिंग अँड यू आर लिसनिंग टू म्युझिक, यू आर मेकिंग म्युझिक, आणि यू आर मीटिंग न्यू पीपल, यू आर फॉलिंग इन लव्ह एव्हरी डे विथ अ न्यू कॉन्सेप्ट दॅट इज अराउंड यू. यू आर मीटिंग न्यू पीपल हू हॅव न्यू स्टोरीज टू टेल, अँड दे प्रॉब्ली वोंट स्टे, बट दॅट्स नॉट एन इशू. ठीक आहे, ते जाणार आहेत, पण ते इतकं काहीतरी, आणि एक माणूस कुठून तरी येतो आणि तो तुला एक गोष्ट कुठली तरी सांगतो आणि निघून जातो, अँड देन यू आर थिंकिंग अबाउट इट फॉर द नेक्स्ट 2 years ऑर प्रॉब्ली. सो काही ठिकाणचे तर स्मेल्स आणि काही ठिकाणचे फ्रेग्रन्सेस आणि हे सगळं म्युझिक सेव्ह झालेलं आहे, लाईक कॅप्सूल्स. सो वेन एव्हर आय एम स्ट्रेस्ड, मी एखादं गाणं लावतो, कारण मला ते सगळं परत रिक्रिएट होतं. दॅट्स हाऊ ह्युमन बिईंग्स आर. दे कॅन रिक्रिएट देअर दिस थिंग्स, म्हणजे स्टिम्युलेशन्स अकॉर्डिंग टू व्हॉट दे आर लिसनिंग टू. सो
जसं की साथिया सारखं गाणं ज्याला जे लावलं की काही एक साऊंडस्केप आहे, एक लँडस्केप आहे, जे समोर येतच तुमच्या. एक गाण्याच्यातनं पाऊस पडल्यासारखंच वाटतं, कितीही ऊन असलं तरी थंडीच वाजते. ह्या सेन्सिटिव्हिटीला पोचलं की मजा येते. नवली. पण हे सगळं करत असताना म्हणजे आता मला याबद्दल थोडंसं कुतूहल आहे की तू हे सगळं एक्सप्लोअर करतोयस, त्यामध्ये तुझी विचार करण्याची भाषा काय? मग तुला रंगांमध्ये गोष्टी सुचतात, तुला शब्दांमध्ये सुचतात, तुला साऊंड्समध्ये सुचतात, की देर इज समथिंग एल्स जे मला माहित नाहीये? किती सुंदर प्रश्न आहे हा. स्वतः मी कधी विचारला नाहीये. मला नक्कीच सुरावटीत काही सुचत नाही, एवढं मी नक्की सांगतो राईट नाव ऑन ह्याच्यामध्ये. मला बऱ्याचदा माहीत पण नसतं की ह्या गाण्याची सुरावट ही आहे, ती नंतर मला फिगर आउट होते. त्यामुळे मला टेक्निकल म्युझिकमध्ये जाताना की हां इथे एखादा गंधार दाखवला तर छान फील येईल, हे सगळं माझं नंतरचं काम होतं. ऑनेस्टली सांगू, देर इज नो सच थिंग ॲज दॅट. म्हणजे कसं सुचतं किंवा काय सुचतं किंवा कुठे सुचतं ह्याला मी आजपर्यंत, कारण बऱ्याचदा असं होतं की गाणं बनल्यानंतर मी आणि माझा म्युझिक प्रोड्युसर आहे सृजन कुलकर्णी, आम्ही दोघं विचार करतो की ही चाल कुठे सुचली रे आपल्याला, हे कुठे सुचलं मला, वेअर डिड आय गेट दिस फ्रॉम, अँड आय डोंट इवन रिमेंबर की ते कुठून आलेलं असतं. सो सडनली असं होतं की ते पोर्टल ओपन होतं, काही काळच असतं, तर ते एक एनर्जी असते. खूप वेग बोलत असेल प्रॉब्लेम मी तुझ्यासाठी, पण आय डोंट नो. पण मला कसं सुचतं ह्याला काही आजपर्यंत मला नाही सापडलं काही. आणि आय विल बी, यू नो हाऊ ऑनेस्ट आय एम बिंग विथ यू टुडे, की असं नाही की इट इज माय ट्रेड सिक्रेट किंवा असं काही. हां, एक नक्की कळलेलं आहे की मला माझी पहिली रिॲक्शन खूप महत्त्वाची वाटते. सो माझं जर का रीडिंग असेल ना एखाद्या स्क्रिप्टचं, तर मी त्या रीडिंग नंतर काही ठेवत नाही, कारण मेजॉरिटी म्युझिक मला त्या रीडिंग नंतरच सुचून गेलेलं असतं त्या फिल्मचं. बिकॉज आय एम रिॲक्टिंग टू दॅट स्क्रिप्ट म्युझिकली इन माय रेकॉर्डर, की अरे ह्या नोट्स असतील का, तर प्रॉबेबली असतील, किंवा ही सुरावट असेल का, बिकॉज माझा पहिली रिॲक्शन मला खूप. सो आणि बऱ्याचदा असं होतं की त्या पहिल्या रिॲक्शनमध्ये एकतर अख्खी चाल सुचून जाते आणि मग त्यानंतर मला त्याबद्दल रिव्हिजिट पण करायचं नसतं. सो बऱ्याचदा असंही वाटतं काही वर्षांनी की अरे इथे हे केलं असतं तर बरं झालं असतं बरं का, असं होतं, बिकॉज यू आर कॉन्स्टंटली अपग्रेडिंग. पण इव्हेंच्युअली नो रिग्रेट्स, कारण ते इतकं ट्रू आणि ऑनेस्ट आलेलं असतं की त्या एखाद्या फिल्मच्या एखाद्या डिरेक्टरच्या डोळ्यात बघून जर का तो त्याबद्दल पॅशनेट असेल ना, आणि जर का तो डिरेक्टर तुमच्यामध्ये ती पॅशन इन्स्टिल करू शकत असेल की बघ मला किती वाटतंय ह्याबद्दल, तुला वाटू शकतं का रे, तू माझी गोष्ट सांगू शकतोस का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या क्षणी हे होतं ना, त्या क्षणी ॲज अ ह्युमन बिईंग तुला जेव्हा तू फील करतेस खरंच काहीतरी, कारण त्यानंतर बिकॉज वेअर इन अ सिटी ना लेयर्स लागतात लगेच, बिकॉज पुढचं रेकॉर्डिंग असतं, पुढचं रीडिंग असतं, पुढचं स्क्रीनिंग असतं, पुढची मीटिंग असते, पुढचा इंटरव्ह्यू असतो. बट वेन यू रीच दॅट पॉईंट की तुला रिॲक्ट करायचं होतं, जेव्हा तुला विचारलं जातं की तुला कसं वाटतंय रे हे, ही रिॲक्शनपेक्षा मी म्युझिक बनवत असतो त्या क्षणी. सो माय फर्स्ट रिॲक्शन बऱ्याचदा इम्प्रॉम्प्टू. सो आय कॅरी माय रेकॉर्डर कॉन्स्टंटली, कधीही सुचू शकतं. गाडी चालवता चालवता सुचलेलं आहे, ट्रॅव्हलमध्ये सुचलेलं आहे, मध्यरात्री झोपेतनं उठून काहीतरी डोक्यात आलेलं असतं, स्वप्नात सतत काहीतरी वाजत असतं. आणि हे तुला बरेच कंपोजर सांगतील. आय एम सरप्राइज इफ कोणी सांगितलं नसेल तर. तू नक्की हा प्रश्न विचार की तुम्हाला झोपेत सुचतं का, खूप लोकांना सुचतं. सो यू वेकअप, आणि असं बरंच होतं की मेलडी काहीतरी आली आहे आणि रेकॉर्डर नाही आहे, सो यू कॉन्स्टंटली कीप यु नो रिपीटिंग इट टू युअर सेल्फ की हे जाऊ नये कुठे. पण आय लर्न इट द हार्डेस्ट वे की काहीही मी गुणगुणतोय कॅन बी वर्थ इट. सो मला काहीतरी तारिरा असं जरी काहीतरी मी गुणगुणत असेल तर त्याला काही सोर्सच नसतो. बऱ्याचदा असं होतं की ते तू ऐकलेलं असतंस कुठेतरी, मग तेही सापडतं, हां तुला हे गाण्याचं हे वाटत होतं बरं का, ते हे जे तुला सुचतंय हे तू ह्या गाण्यामध्ये ऐकलेलं आहेस. असं बऱ्याचदा ए आर रहमानच्या सॉंग्सबद्दल होतं की तुझ्या सबकॉन्शियसमध्ये ते असतं आणि ते सडनली कुठून तरी बाहेर येतं. किती वर्षांनी तू ऐकलेलं पण नसतंस ते गाणं, बट इट सडनली कम्स आउट ऑफ यू. आय डोंट नो व्हॉट क्वालिटी दॅट म्युझिक पॉझेसेस टू गेट इन्स्टिल्ड इन युअर सबकॉन्शियस सो मच. पण असं होतं. सो बऱ्याचदा असं सापडतात की अरे हां ही ह्याची धुन आहे, मग ती कॅन्सल आउट होते. पण बऱ्याचदा ह्याच्यामध्ये पण मला हे सापडले की कुठलीच आयडिया ट्रॅशवर्दी नाही आहे. जे काही सुचतंय ते प्रॉबेबली इज हिज गिफ्ट अँड यू हॅव टू रेकॉर्ड इट. सो कॉन्स्टंट रेकॉर्डिंग चालू असतं.
आयुष्यात. आपण मगासपासनं साऊंड्स बद्दल बोलतोय किंवा गोष्टी डॉक्युमेंट करण्याबद्दल बोलतोय, पण मला हा प्रश्न तुला विचारायचा आहे की जितका महत्वाचा साऊंड आहे, आवाज आहे, तुझ्यासाठी तितका महत्वाचा सायलेन्स सुद्धा आहे का? भयंकर. कॉन्सेप्ट काय माहिती आहे का, विदाउट सायलेन्स देर इज नो साऊंड, राईट? सो तुम्हाला जोपर्यंत सायलेन्स तुम्ही शिकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही साऊंड नाही शिकू शकत. यू हॅव टू नो व्हॉट व्हाईट पेपर यू हॅव टू फिल विथ कलर्स. इफ यू डोंट नो व्हॉट इज अ व्हाईट पेपर, जर का ह्या ग्रीन रंगावरती मी हिरवाच रंग द्यायला लागलो, तर मी दिलेल्या हिरव्या रंगाचा काही उपयोग नाही आहे ना. ह्याच्यावर मला लक्षात येतं की आता ह्याच्यात व्हाईट कलरची गरज आहे. सो बऱ्याचदा असं असतं की बऱ्याचदा लाऊडनेसमध्ये पण सायलेन्स टाकावा लागतो. बऱ्याचदा आणि हे खूप सबकॉन्शियस लेवलवर खूप मोठे कंपोजर्स करत असतात. A.R. रहमान इज द बिगेस्ट एक्झाम्पल, की गाणं खूप लाऊड काहीतरी प्रचंड चालू असतं आणि मग एक 4 बार्सचा सेक्शन येतो जिकडे फक्त पॅड्स आहेत, तिकडे तो काही करत नाही, बीट चालू असतो, पण तो तिकडे ना वोकल इन्फॉर्मेशन देतो ना म्युझिकली मेलोडिक इन्फॉर्मेशन देतो. तो फक्त तुला शांत करतो 4 बारसाठी. एक पॅड देतो त्याच्यामध्ये, फक्त आमचे एक टेक्निकल टर्म आहे पॅड ड्रोन असतो, तो देतो, तो तुला शांत करतो. ही गेट्स यू रेडी to what is going to come next, and then he gives it to you. So हे जे सीझन्ड कंपोजर्स आहेत ना, यांना ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. हे सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ म्युझिक मेकिंग आहे, जिकडे तुम्ही सायलन्स पेंट करताय. हे तर सुंदरच आहे, हे तर माझं फेवरेटच आहे की तुम्ही कसं सायलन्समधनं तुम्ही एखादी साऊंड फील्ड तुमच्याकडे दिली आणि तुम्हाला ती भरायची आहे. इट्स लाईक पेंटिंग ओनली. एक पांढरा कॅनव्हास आलाय तुमच्याकडे आणि तुम्हाला तो भरायचा आहे, पण तुम्ही तो भरल्यानंतर तुम्हाला लक्षात जेव्हा येतं की अरे नाही, हे जरासं लाऊड पेंटिंग झालंय बरं का, तर मग तुम्ही एक कुठेतरी तो एक व्हाईट डॉट टाकता, ज्यांनी इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. नो, दॅट इज व्हॉट दीज कंपोजर्स आर डुईंग, दीज बिग ग्रेट कंपोजर्स. दिस इज द लेवल वेअर दे प्रोसेस. आणि इथे जेव्हा येऊ ना, बिकॉज दे नो देमसेल्फ सो मच की ते त्यांच्यातल्या ह्युमन बिईंगच्या इतक्या जवळ आहेत ना, की त्याच्यामध्ये लेअरच नाही आहे, इनहिबिशनच नाही आहे. ज्ञानेश्वरी इमॅजिन कर, नर्वसनेसच नाही आहे, फिअरच नाही आहे, बिकॉज ते म्हणतात की जे येतं ते सगळं तिकडनंच येतं म्हणतात. देर इज नो फिअर, देर इज नो फिअर, ॲब्सोल्यूट स्पिरिच्युअल फिअरलेसनेस आहे. हा, म्युझिक रन होईल का नाही होणार, बीट आहे की नाही येणार, दे आर नॉट थिंकिंग अबाउट इट, बिकॉज ते तंत्र आहे, ते विसरलेले आहेत. कसे बरोबर टेम्पोज तेच कसे काय करेक्ट कसे असतात. दिलसेचा टेम्पो बघ गाण्याचा, जो 1 2 3 4चा काउंट आहे, दिलसेचा टेम्पो बघतो, यू विल नॉट बिलीव्ह की हे कसं काय, हाऊ इज इट. एक ग्रूव्ह चालू आहे अख्खं गाणं, अँड यू आर नॉट बोर्ड ऑफ इट, यू कॅन लिसन टू इट ऑन अ लूप फॉर अ होल डे. हाऊ, हे स्पिरिच्युअलिटीमधनं येतं. हा जो फॅक्टर आहे ना तुमच्या म्युझिकमधला, हा गॉड सेंट आहे. आणि इथे ज्या क्षणी पोचता येईल ना की, आणि त्याचा साक्षात्कार आतून होतो तुम्हाला की हां इथे एखादी गोष्ट. सो ह्यासाठीच्या फिजिकल लेवलच्या हे तर सगळे देवलोक आहेत. ह्युमन बिईंग्स म्हणून आम्ही काय करत असतो की, मी पर्सनली माझी प्रोसेस अशी आहे की मी माझं गाणं जर का हे होत असेल ना, तर मी ते खूप वेगवेगळ्या टाइम्सना ऐकतो. ओके, म्हणजे उठल्या उठल्या जर तू गाणं ऐकलंस ना, तर तुला त्याचा टेम्पो फास्ट वाटतो. ओके, लक्षात ठेव, बिकॉज तुझं ब्रेन हे रेस्ट केलेलं असतं. पण जर तू संध्याकाळच्या रशमध्ये ते गाणं ऐकलंस ना, सो फक्त टेम्पो गाण्याचा ठरवण्यासाठी आय ॲटलिस्ट टेक 3-4 days टू वॉट टेम्पो माय सॉन्ग इज गोइंग टू बी. आणि मला वाटतं की इट कॉन्ट्रीब्युट्स अ लॉट इन युअर म्युझिक सक्सेस, की तुम्ही काय पद्धतीने हार्टबीट्सशी कनेक्ट करणार आहात, काय मेलडी असणार आहे, कुठली तरी एक नोट, सगळं टेक्निकल आहे, पण सायलेन्स शिवाय साऊंड नाही आहे. आणि हे ज्या कंपोजर्सना कळले ना, तेच तिकडे आहेत. दे नो व्हेअर टू. आणि आमच्या म्युझिकमध्ये खूप मोठी फ्रेज आहे, ही खूप मोठं कोट आहे की, अ गुड म्युझिशियन ऑलवेज नोज व्हेअर नॉट टू प्ले. कुठे वाजवायचं नाही आहे आणि कुठे म्युझिक करायचं नाही आहे. हे एक फिल्म आहे ज्याच्यामध्ये जी रिलीज झाली, कान्सला वगैरे पण सिलेक्ट झाली, तर त्याच्या डिरेक्टरनी मला क्रेडिट दिलं होतं. तर माझ्याकडे तो आला, त्यांनी मला फिल्म दाखवली आणि फिल्म रिलीज झाल्यावर मी माझं क्रेडिट बघितलं. मी त्याला जाऊन म्हटलं की अरे माझं क्रेडिट का दिलं आहेस तू, मी तुला म्हटलं की ह्या फिल्मला म्युझिकची गरज नाही आहे, मी म्युझिक करणार नाही आहे या फिल्मला, असं मी त्याला सांगितलं. तो म्हटला की त्याचसाठी तुला दिलं आहे क्रेडिट, बिकॉज म्युझिक नॉट बिईंग देअर
is also a music director's choice. So that is why he gave me the credit of music, because and I don't know, it was a vague thought on him. I was like okay, I accepted it. पण तो म्हणला की खूप मोठं सजेशन होतं म्हणला म्युझिक न करणं. सो त्यांनी एक शॉट थोडासा हाय स्पीड केला होता ज्याच्यातनं ते रिअलिस्टिक टू अनरिअलिस्टिक जात होतं. पण म्हणलं की तुझं कॅरेक्टर ॲक्ट करतंय, युअर कॅरेक्टर इज शोईंग इट स्टोरी, देर इज नो नीड ऑफ म्युझिक हिअर. अँड आय डिड नॉट डू म्युझिक, आय रिफ्यूज टू डू म्युझिक टू दॅट फिल्म. अँड हे सगळं खूप फन आहे. हे काय And you got credited for that. I got credited for that because he is being so gracious. Now he is a big director writing for big stuff. खूप काय खूप कमाल आहे. अरे इंटरेस्टिंग आहे खूप. पण तू मगाशी बोलताना म्हणालास की तू सायकॉलॉजिस्ट आहेस आणि ओव्हरऑल आपण जितक्या गप्पा आतापर्यंत मारल्यात मला लक्षात येतं की साधारण तू म्हणालास तसं तुम्ही ठरवता की जर तू काही म्युझिक करतोयस तर तू ठरवलंयस की हाऊ यू आर गोइंग टू मेक मी फील ॲटलिस्ट क्लोज. अर्थात प्रत्येक व्यक्ती सापेक्ष तर आहेच, म्हणजे मी कोणत्या झोनमध्ये आहे त्याच्यावरती पण मी रिॲक्ट करेन, पण एक बेस लाईन की साधारण हे 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 इमोशन्स ट्रिगर होतील, या डिरेक्शन्सना एखादी व्यक्ती मेंटली जाऊ शकेल, इमोशनली जाऊ शकेल, तुम्ही डिसाईड करताय, विच मीन्स की देर इज अ लॉट ऑफ पॉवर दॅट यू गाईज हॅव. आणि तुम्ही आमच्या सायकॉलॉजीशी इन अ वे खेळतायत त्यासोबत, राईट? ॲब्सोल्युटली. आता वेन यू आर ऑल्सो अ सायकॉलॉजिस्ट आणि तू हेही करतोयस, काय इंटर रिलेशन असतं याचं तुझ्यासाठी स्पेसिफिकली? एखाद्या सायकॉलॉजिस्टला सगळ्यात आधी एम्पथी शिकावी लागते, मग तो सिम्पथी शिकतो. लक्षात घे. अंटिल अनलेस तुम्ही एम्पथाईज नाही करत आहे, जोपर्यंत ते तुम्हाला येऊन हिट होत नाही ना, तोपर्यंत ते लोकांना हिट होणार नाहीये. हा बेसिक फंडा मला माझ्या सायकॉलॉजीच्या स्टडीनी, एवढ्या स्टडीनी मला एवढंच दिलं की तुला इनोसंट राहायचंय आणि रोज भांडण ह्याच गोष्टीशी आहे ज्ञानेश्वरी की नॉलेजेबल नो इट ऑल पर्सन होण्यापासून किती लांब राहायचं आहे आपण. सो चुका करणं सुद्धा जमलं पाहिजे, बिकॉज चुका करण्यामध्ये, सो माझ्या स्कूलचा म्हणजे ज्या माझ्या ट्रेनीज आहेत ज्यांना मी शिकवतोय त्या आमच्या ह्याच्यातला लॉ आहे की खूप चुका करायला अलाउड आहे. हा पहिला आहे असतो. फक्त सेम चुका अलाउड नाही आहेत. खूप चुका करू शकता आणि रोज नवीन चूक करायची हे ठरवून मी त्यांना दिलं असतं की जे अरेंजर्स माझ्याकडे शिकायला येतात तर माझ्या स्टुडंट्सना मी सांगतो की तुम्हाला रोज नवीन एक चूक करायची आहे, बिकॉज चूक जेव्हा करता आणि जेव्हा तुम्ही ती सुधारता तेव्हा तुम्हाला जास्त कळतं. सो आय स्टार्टेड लर्निंग एम्पथी फर्स्ट. सायकॉलॉजी गेव दॅट टू मी. इफ यू आर नॉट एम्पथायझिंग, जर का तुम्ही चाललाय रस्त्यावरनं आणि तुम्हाला एक अत्यंत लहान बाळ दिसलं, पिल्लू दिसलं जे भीक मागायला आलंय तुमच्याकडे, तुम्हाला त्याच्या डोळ्यात बघून जर कळलं नाही की ह्याला खरंच भिकेची गरज आहे का काय आहे, व्हॉट इज ही गोईंग थ्रू, आणि ह्याची सवय लागून जाते. मग तुम्ही कोणाकडेही बघता तेव्हा तुम्हाला तो मनुष्य म्हणून जो पहिल्यांदा दिसतोय तो दिसतच नाही, तुम्हाला नेहमी त्याची बॅक स्टोरी इमॅजिन करायची सवय लागते. ह्याच्यातनं काय तयार होतं? रंजन. मनोरंजन नाही, रंजन तयार होतं. आणि ह्या रंजनातनं शेड्स मिळतात तुम्हाला कॅरेक्टर्सच्या हळूहळू, आणि ते म्युझिकमध्ये इनेव्हिटेबली कन्वर्ट होतंच. लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली माझी सुभेदार नावाची एक चित्रपट रिलीज झाला जिकडे दिग्पाल दादांनी तानाजी मालुसरे जसे आपल्याला माहिती आहेत की असे रांगडे आणि गड चढणारे, हे तर ते आहेतच, पण जसे छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्यातलं जे रिलेशनशिप आहे ते त्यांनी इतकं सुंदर लिहिलं होतं दिग्पाल दादांनी की ही इज हिज बेस्ट फ्रेंड, ही इज अ पेझंट, तो एक फार्मर आहे, तो मनाने खूप इनोसंट आहे, इतका नितळ आहे ना. तो म्हणतो की काय करायचं राजा, तुम्ही सांगा, मी जातो लढतो. आणि त्यातला एक सीन पण आहे की माझ्यासारखे लोक कधीही जन्माला येतील अजून, पण तुमच्यासारखा. तर हे जेव्हा मला हिट झालं ना तेव्हा मला लक्षात आलं की तानाजी मालुसरेंची थीम जेव्हा मी त्यांचा म्युझिक बनवतोय तेव्हा ते खूप काहीतरी वीररस डॅन 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 नसावं. हा माझा अप्रोच होता. मी दिग्पाल दादाला रिक्वेस्ट केली की दादा आपण हे असं करूया. सो खूप मेलोडियस आणि फिमेल गात आहेत तानाजी मालुसरे, मेल आणि फिमेल पण मी मिक्स केलं, बिकॉज दॅट फिमेल व्हॉइस ऑलवेज कम्स इन विथ दॅट स्मूदन्ड एज टू एनी कॅरेक्टर. सो माझी जी तानाजी मालुसरेंची जी थीम आहे ना ती खूपच अशी गावाकडची फ्लूट वाजतीये आणि खूप मेलोडियस आहे. म्हणजे मी त्यांना ॲज अ वॉरियर म्हणून फक्त पेंट करणं चूज नाही केलं, बिकॉज आय कॅन एम्पथाईज
की ही इज अ वॉरियर लेटर. ही हॅड ड्रीम्स की एकदा महाराजांना भेटीन, तलवार त्यांना चालवून दाखवेन. आणि हे इतकं सुंदर दिग्पाल दादांनी रंगवलेलं होतं ते कॅरेक्टर, अँड आय लव्ड दॅट कॅरेक्टर. की हा यार, असे तानाजी मालुसरे ना ॲज अ लहान मुलगा मला खूप आवडतील. की हा हे आहेतच की एक फादरली एनर्जी आहे, जात आहेत लढतायत, पण त्यांची जी मैत्री आहे किंवा ते जे कॅरेक्टर आहे ते इतकं सुंदर आहे. सो दिस इज वेअर, सो ॲज अ सायकोलॉजिस्ट एम्पथी खूप कामाला येते. आणि इट कीप्स मी ग्राउंडेड. इट कीप्स मी ग्राउंडेड नॉट इन द फॅक्ट की सक्सेस बघणार आहोत, हे बघणार आहोत. काय होतं ना की स्वतःपासून फार लांब व्हायला होतं आजकाल. यू आर नॉट एनिमोर. आणि होतं असं काही पिरियड्स मी पण थर्ड पर्सन म्हणून बघू शकतो माझ्याकडे की वाव बघ, तुला दिसतच नाही आहेस तू आजकाल. दॅट इज अ ब्युटिफुल थिंग की मला कळतंय की मी दिसत नाही आहे, हे तुला मिळतं, ही पॉवर मिळते तुला. आणि सायकोलॉजीपेक्षा सुद्धा काय तर मला फील्डवर काम करता आलं. मी अबनॉर्मल मुलांना म्युझिक शिकवायचो आणि तिकडे मला जे कळलं ना की बेअर मिनिमम गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टच करू शकतात. बेअर मिनिमम आहे ज्या ह्या मुलांसाठी, हे जे स्पेशली एबल्ड आहे त्यांना ह्यांच्यापर्यंत म्युझिक कसं पोचतंय, कसं ट्रान्सलेट होतंय. तर इथे फोक म्युझिकच वर्क झालंय. फोक म्युझिकमध्ये खूप पॉवर आहे ग, मी सांगूच शकत नाही. सबकॉन्शियस लेवलमध्ये पॉवर आहे. आणि यू हॅव नो आयडिया मोठमोठे कंपोजर्स फोक म्युझिकचा कसा वापर करतात आज, त्याच्या टेक्निकॅलिटीज आणि त्याच्या कॉन्सेप्ट शिकून तुमच्यापर्यंत कशा आणतात. राईट फ्रॉम ए आर रेहमान, ही नोज हिज फोक सो वेल. माय गुडनेस, these big people know their folk and their culture and their roots. That is very important. आणि म्हणजे आता तुझ्या बोलण्यातून पण हे अंडरलाईन होतं की आता किती अशी गाणी ऐकली असतील किंवा मी पण मे बी आपल्या गप्पांनंतर परत रिव्हिजिट करेन, ज्यातून मला हे रेफरन्सेस कळतील, जसं ज्या सगळ्या गोष्टी तू सांगतोयस. फॉर एक्झाम्पल तो फोकचा टच कधी कधी पटकन गाणं ऐकताना ते जाणवत नाही, कारण आपण काही ना काहीतरी आजकाल करत असताना गाणं ऐकतो. आपण फक्त गाणं ऐकण्यासाठी बऱ्याच वेळेला गाणं ऐकत नाही. कॅन वी पुट सम लाईट ऑन दॅट? मला वाटतं की कॅन वी डू दॅट? कॅन वी स्टार्ट लिस्निंग टू म्युझिक लाईक वी यूज टू? कॅन म्युझिक गेट एक्सपेन्सिव्ह अगेन? महाग होईल का प्लीज म्युझिकात परत, असं वाटतं मला. इतकं रेडिली अवेलेबल आहे, सतत स्ट्रीम होत आहे ना. स्ट्रीम होतंय ग. म्हणजे असं होतं की 75% पाडले नाहीस तर साथियाची कॅसेट मिळणार नाहीये, हे ऐकलंय ग मी. सो साथियाची कॅसेट मिळावी म्हणून अभ्यास केलाय की त्या 5वी 6वी मध्ये मला ते ऐकायचंय म्हणून त्यासाठी अभ्यास केलाय. पहाटे एक स्पेसिफिक वेळेला आकाशवाणीवर स्कूल चले हमची जिंगल लागते म्हणून उठून रेडिओ समोर बसलेलो आहे मी की मला स्कूल चले हम ऐकायचंय. हे जर का असेल तर कॅन यू डू दॅट टू म्युझिक अगेन? मी हे तुझ्या थ्रू सगळ्या लोकांना आवाहन किंवा एक रिक्वेस्ट करतोय की आपण प्लीज म्युझिक सिरियसली घेऊया ना सगळे. केवढं सुंदर आहे हे. आणि आहे असं नाही, आणि विषयच नाही. व्हॉट साऊथ इज डुईंग टुडे, व्हॉट मराठी इंडस्ट्री इज डुईंग टुडे, व्हॉट ग्रेट कंपोजर्स आर डुईंग. ॲब्सोल्युटली इन्स्पायरिंग काम चालू आहे माझ्या आजूबाजू, तर 100% चालू आहे. आणि देर इज नथिंग दॅट इज वेस्ट, देर इज नथिंग दॅट इज बॅड अँड रॉंग. इट इज जस्ट सो डिफरंट अँड युनिक ऑन एव्हरी लेवल इट इज, यु नो. बट देन ओ माय गॉड, असं होतं की हे किती सुंदर गाणं आहे, हे कोणीच का ऐकलं नाहीये. माय गॉड, येस. काटाच आला. आणि हे माझ्या म्युझिक बद्दल नाहीये बरं का, मी माझ्या फेलो कंपोजर्सच्या म्युझिक बद्दल बोलतोय की हे किती सुंदर आहे, हे का ऐकलं जात नाहीये. कारण आता देर आर अल्गोरिदम्स, देर आर, कोणी 75% पाडतच नाही ग एखादी कॅसेट घ्यायला. हेच आहे. यू हॅव टू. तेव्हा इतकं महत्वाचं होतं ना, म्हणजे दिवसभर बाबा महाराज सातारकर घरात चालू असायचे. आज किंमत कळते ज्ञानेश्वरी, आज कळते हरिपाठाची किंमत, की काय होतं ते सबकॉन्शियसली कानावर पडत होतं तेव्हा काही पण जेव्हा एखादं कळतं ना की अरे ही चाल आपल्याला, अरे हे तर तिकडनं आलंय, कारण इव्हेंच्युअली संचित आहे, मी काही शिकलेलो नाहीये. आणि देर इज नथिंग दॅट इज ओरिजिनल. ते जेव्हा सापडतं ना की अरे ही धून आहे ना, ही ते कुमारजी ऐकवत होते आपल्याला, आजी दुपारी कधीतरी निर्गुण चालायचं, तेव्हा ते त्यातलं आलेलं आहे हे. आणि त्यामुळे म्युझिक ऐकणं किती महत्वाचं आहे माहिती आहे का सगळ्यांनी, की तुम्ही एक वेळ काढा. ठीक आहे, ट्रॅफिकमध्ये ऐकताय, दे आर लिसनिंग टू रेडिओ मिर्ची, दे आर लिसनिंग टू यू, अँड इट इज सो ब्युटिफुल, अँड यू प्ले सम ग्रेट म्युझिक, आय हॅव टू से.
बट कॅन वी डू दॅट, कॅन वी गिव्ह सम मोर स्पेस टू इट, असं वाटतं मला, फार मनापासून वाटतं. तू विषय काढलास म्हणून की अँड इट हॅज अ लॉट टू से. हे खूप आर्टिस्ट खूप जास्त काम करतात ग. आमचं दिवस रात्र निघून जातं एक काहीतरी बनवून तुमच्या पुढे आणायला, विच इज ओके. की तुम्हाला ते नाही आवडलं, विच इज ओके. जे तुम्हाला खूप आवडलं हेही ॲक्सेप्टेडच आहे. आर्टिस्टला काही वाटत नसतं अगं. तू आता इतक्या कंपोजर्सना भेटलीस, हे सगळे सक्सेसफुल कंपोजर्स आहेत ज्यांना तू भेटतेस, पण ते असे असतात की हां ते गाणं ना मला माहिती आहे सक्सेसफुल आहे, पुढे नेक्स्ट. कारण ते गाणं बनवून लोकांना जेव्हा ते आवडायला लागलेलं असतं तेव्हा तुम्ही इमोशनली त्याच्यातनं बाहेर आलेले असता. बिकॉज त्याला कधीतरी 1 वर्ष झालेलं असतं, पण त्या 1 वर्ष पूर्ण काम त्याच्यावर दिलं. सो एव्हरी सॉन्ग इज अ फेज फॉर कंपोजर्स. वाव, इट्स अ फेज. सो वेल पुट. येस, दे हॅव टू गो थ्रू एव्हरी फॅक्टर. इट इज अ स्मॉल लाईफ टाईम. त्याच्यात एक गाणं कम्प्लीट करणं म्हणजे त्याच्यातलं आयुष्य आहे. आणि मग ते राईट फ्रॉम त्याची प्रसूती, त्याच्या रिप्रोडक्शन लेवलला ते प्रोडक्शन लेवलला, ते त्याचा जन्म, ते आज तुमच्यापर्यंत आलं, ह्याच्यामध्ये आम्ही काय काय कशातनं गेलेलो असतो. कष्ट नाही म्हणत आहे, इमोशनली कशातनं गेलेलो असतो. सेल्फ डाऊट असतो, हे नाहीच वर्क होणार आहे किंवा हे वर्क होईलच, किंवा कोणीतरी आजकाल असं होतं की मला फरकच नाही पडत काही गोष्टी. आणि काही गाण्यांना उगाच अटॅच होतो. आपल्याला माहीत असतं की हे गाणं काहीही करणार नाही आहे, हे फिल्ममध्ये डिरेक्टरनी घेतलंच नाही आहे बरं का, पण तुलाच ती मेलडी आवडली की तू तुझ्या दुनियेत मलंग आहेस की तू त्याचवर गाण्यावर काम करत बसली आहेस. आणि हे खूप सुंदर आहे आणि हे एक्झिस्ट करावं. आमच्यातली सेन्सिटिव्हिटी मारू नका यार, एवढंच वाटतं. फार मस्त क्लॅन आहे म्युझिक डिरेक्टर्स किंवा म्युझिशियन्स इन जनरल. दे आर व्हेरी फुलिशली सेन्सिटिव्ह टुवर्ड्स एनिथिंग अँड देन इट इज लाईक दॅट की मी येतो की माझ्या टेबलवर सतत एक काहीतरी गोष्ट दिसत असेल ना, मग मला त्रास होतो. मी असं मला हे काढ, मला नको आहे, हे माझ्या नजरेच्या स्केपमध्ये नको आहे, असं काय 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 विम्झिकल विक्षिप्त गोष्टींमधनं फक्त तुमच्यासाठी आणि इव्हेंच्युअली आमच्यासाठी हे बनवतोय आम्ही. तर ही सेन्सिटिव्हिटी राहू द्या. लेट अस बी किड्स असं वाटतं. यू आर होपिंग, रिअली होपिंग. या, आणि आय थिंक वी ऑल हॅव टू गो बॅक टू बिंग किड्स. लहानपणी फार भारी. तो निरागसपणा परत येणं खूप गरजेचं. नाही, इनोसन्स इज द बिगेस्ट रूट ऑफ क्रिएटिव्हिटी. येस, इनोसन्स नसेल तर मला नाही वाटत की काही ट्रू आणि ओरिजिनल निघू शकतं. समवन हू इज क्लाउडेड विथ हेट, someone who is clouded with a lot of anger constantly, who is angry or disappointed on him or the surroundings around him, I don't think, see there are no set patterns. आणि मी काही खूप मोठा माणूस नाही की इथे येऊन तुला सांगायला की हे म्युझिक आणि हे म्युझिक नाही. म्युझिक सगळंच आहे, पण मला असं वाटतं जे टिकलंय ना ते ह्या कंपोजर्सचं टिकलंय. जे फेल्युअर पण बघतायत, असं नाही की फेल्युअर बघत नाही आहे, मी पण फेल्युअर बघत असतो, बघत राहीन, पण सक्सेस इज ऑल्सो पार्ट ऑफ इट ऑब्व्हियसली. पण मला वाटतं की दॅट इनोसन्स नीड्स टू बी देअर. आणि मला हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येतं की नाही, मी आत्ता नाही आहे तिथे. आत्ता प्रॉबेबली आय एम टू बिझी टू लुक ॲट इट दॅट वे. समटाईम्स यू आर टू बिझी, समटाईम्स यू आर टू इन्व्हेस्टेड, समटाईम्स यू आर जस्ट सिम्पली क्लाउडेड. तुम्ही क्लाउडेड असता, तुम्हाला नाहीच पोचताय तिथपर्यंत, पण डिलिव्हरी आलेली असते, आज रात्री गाणं पाहिजे असतं. मग देव आठवतो, मग चिरफाड करा, मग नोट्स घेऊन या विकत इकडून तिकडून, हे आण ते आण, हा फॉर्म्युला लाव, इकडे बीट लाव, हे सगळं चालू होतं. पण जे सुचतं ना ते एकटाकीत सुचतं, आणि जे एकटाकी सुचतं ते सुपरहिट आहे. माझं तर असंच आहे. जे काही माझं फेल झालंय ते असं म्युझिक आहे ज्याच्यावर मी प्रचंड उगाचच ओव्हरथिंक केलेलं आहे. ज्या म्युझिकवर मी काहीही विचार केला नाही, आणि कारण मी ॲज अ किड ते एन्जॉय केले ना. मी बऱ्याचदा हे म्हणलं की खूपदा तालवादक येतात, म्हणतात की ही एंट्री, हे असं काहीतरी इंट्रिकेट आपण करू. मी म्हणतो नाही करायचं. मला माझ्यातल्या त्या लहान मुलाला हे आवडतंय, हेच आपण करू. सो तो प्रीसेट आहे असं वाटतं मला, आणि हे मला वाटतं फक्त. आय जेन्युइनली फील की तू एक अशी व्यक्ती आहेस ना ज्याचे अनुभव दर काही दिवसांनी, दर काही महिन्यांनी इतके वेगवेगळे आहेत आणि इतके बदलते आहेत की ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम तुझ्याशी बोलताना काहीतरी वेगळंच सापडणार आहे. बिकॉज यू आर रिअली नॉट द सेम ओव्हर टाईम. आय डोंट नो अबाउट दॅट, बट सी दिस इज हाऊ इट वॉज सपोज टू गो असं वाटतं मला. आणि दॅट इज वॉट आय हॅड वॉन्ड यू अबाउट, की
इफ आय टॉक नो बट विच इज ग्रेट. आत्ता ऑफकोर्स थोडंसं वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आणि बाय द वे, मी जे मुद्दे काढले त्यातलं मी काहीच टच नाही केल्या, ठीक आहे. आणि आय वॉज प्रिपेअर्ड फॉर दिस. खरं तर मला खरंच खूप इच्छा होती की असं काहीतरी असावं की हे नाहीच आहे, म्हणजे मला हे आठवलं सुद्धा नाही. आणि ह्याचा एक वेगळा एपिसोड आपण करू ज्यात मी फक्त हे प्रश्न विचारेन. पण आत्ता मला जो प्रश्न सुचतोय टू सम दिस अप, की तू खूप इन्व्हॉल्व्ड आहेस तू जे करतोयस त्यामध्ये, आणि खूप स्ट्रॉंगली मला तू पॅशनेट सुद्धा वाटतोयस. इट्स कमिंग अक्रॉस दॅट वे. हा प्रश्न मला खूप वेळा पडतो जेव्हा मी एखाद्या खूप पॅशनेट व्यक्तीला बघते, की स्वतःच्या पॅशन सोबत कसं जगतोस तू? कॅन यू एलॅबोरेट अ लिटल ऑन द क्वेश्चन? आय मीन की बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याला खूप काही काही वाटत असतं, कारण आपण त्या गोष्टीबद्दल खूप पॅशनेट असतो, आणि दरवेळेला एक्सप्लेन नाही करता येत आपल्या आजूबाजूच्या लोकांना की मला नक्की एवढं का डेस्परेटली एखाद्या गोष्टीबद्दल वाटतंय. कांट पुट इट इन वर्ड्स. पण आपल्याला त्या पॅशन सोबत जगावं लागतं. यू कॅनॉट अबॅन्डन युअर पॅशन. अदर्स कॅन मे बी, बट यू हॅव टू लिव्ह विथ इट. आणि मग एक माणूस म्हणून तुमच्यातला इतका पॅशनेट कलाकार कसं तू मॅनेज करतोस? मला असं वाटतं की गॉड हॅज बीन एक्स्ट्रीमली काइंड इन गिव्हिंग दीज पीपल हू अंडरस्टँड द विम्झी दॅट आय एम अराउंड मी. माय मॉम नोज की माझे पाय सोफ्यावर आणि मी फ्लोअरवर डोकं ठेवून आत्ता का झोपलोय. सो शी अंडरस्टूड इट व्हेरी अर्ली इन अर लाईफ की हा वेडा आहे. हे तिला कळलं. आणि शी इज सो अमेझिंग नो की तिने ते इतकं सुंदर अडॅप्ट केलं त्याला की हा नाही झोपलाय रात्रभर हे मला माहिती आहे. सो ती मला आता सकाळी उठवत नाही, कारण तिला माहित असतं की ह्याला काहीतरी 2:30 सुचले, कारण तिने ऐकलेलं असतं कुठेतरी शेजारच्या बेडरूममध्ये. सो ऑल द पीपल इन माय लाईफ नाव नो. आणि मला वाटतं की लक्झरी हीच आहे. खूप महाग गाड्या घेणं नाहीये. हे लोक जे आयुष्यात जे येतात ना, आणि त्यांना रिटेन करणे, ज्यांना तुमची भाषा कळते, एक्झॅक्टली त्यांना रिटेन करण्यात जे तुमचा एक्सपेन्स जातोय ना, तो इमोशनल एक्सपेन्स आहे फक्त. मग तुम्ही त्या लोकांना खरंच जपून ठेवा. माझी जी अत्यंत जवळची टीम आहे ना, जी माझी आत्ता टीम आहे, सोन्यासारखे लोक आहेत. टचवूड. माझे म्युझिक सुपरवायझर आहे निधी हेगडे, माझा असिस्टंट आहे आणि असोसिएट आहे सृजन. दीज पीपल आर आर्डंट म्युझिशियन्स. ते सगळे माझ्यासारखे आहेत. त्यामुळे आमचं काही होत नाही. आम्ही सडनली सिस्टीम बंद करतो, सगळेजण फिल्मला जातो, फिल्म बघतो कुठली तरी, फिरायला जातो. सो आय ट्रॅव्हल, आय एक्झिस्ट, आय imagine, I emote with people who are like me. And the best part is आम्ही येस अँड नावाचा गेम खेळतो, जो थिएटरचा गेम आहे. अच्छा. की मी एक गोष्ट सांगितली तुला की आम्ही एक स्टोरी सुरू करतो की एक मुलगा असतो. सो तू ते डिनाय नाही करायचं आहे, तू येस अँड म्हणून ती पुढची त्याला गोष्ट सांगायची. सो आम्ही म्हणतो की येस अँड खेळायला हवं. सो येस अँडची थेअरी आम्ही हे करतो की नो वन डिनाईज एनिथिंग. इफ देर इज वन आयडिया, येस अँड करून जर का पुढे जाऊन ती आयडिया नसेल ना चांगली होत, तर सगळ्यांकडनं ते स्क्रॅप होते. बट जर का असेल ना काहीतरी सापडलेलं, तर आय हॅव दीज अमेझिंग पीपल हू आर देअर टू रिटेन दॅट. तर लेकिन नाही. आणि बिकॉज दे आर ग्रेट म्युझिशियन्स, दे आर ऑल्सो द मिरर्स. की हे चांगलं नाही आहे ना, तर हे चांगलं नाही आहे. आणि हे सगळे मिळून, सो इट इज ऑलवेज अन कलेक्टिव्ह एफर्ट. आणि त्यामुळे ह्या दोघांसोबत, आणि हे दोघे लहान आहेत माझ्यापेक्षा, सो मी त्यांच्यासाठी कोणीतरी असं आहे की दे आर लुकिंग अप टू मी ऑल्सो, बट दे आर ऑल्सो, आय हॅव गिवन देम द ऑडॅसिटी अँड ऑपॉर्च्युनिटी टू चॅलेंज मी, अँड दॅट इज द बिगेस्ट पार्ट. देर इज नो हायरार्की इन म्युझिक, बिकॉज व्हॉट एव्हर कम्स आउट, गोज आउट ऑफ दिस स्टुडिओ इज गोइंग टू बी द बेस्ट, हे आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे हे जे पॅशन तू म्हणतेस ना, की यू जस्ट हॅव टू, कारण लोक आहेत तुझ्यासारखी, तू एकटी नाही आहेस. देर आर पीपल अराउंड यू. आणि इकडे तुला गुरुकृपा लागते, इकडे हे लोक तुझ्या आयुष्यात आणायला, तुला ते आयडेंटिफाय होईल की अरे हा माणूस आहे ना, हाच आहे बरं का, हा माझा मॅनेजर बनू शकतो, किंवा हा माणूस आहे ना, हा माझा सिंगर बनू शकतो बरं का. हे तुला कळणं, हे तुझ्या अधिष्ठानाचा पार्ट आहे. तुला ज्या क्षणी तुला, आणि ते तुला डाउनलोड होतं, ती गुरुकृपा होते की हे लोक तुझ्या कुठेही भेटतात, तुला कुठेही भेटतात. ही जी माझी टीम आहे ना, ही असे मला कुठेही भेटलेले आहेत, पण मला लक्षात आलं आहे सडनली की हा माणूस काहीतरी करणार आहे माझ्यासाठी, ह्याचा काहीतरी खूप मोठा रोल आहे. सो आय रिटेन दॅट ह्युमन बिईंग. आय डोंट लेट पीपल गो इन माय लाईफ, अँड इट इज व्हेरी हार्ड फॉर मी. आय एम व्हेरी इन्व्हेस्टेड इन पीपल. आय एम द पर्सन, माझ्या कोरस रेकॉर्डिंग्सना, आय एम व्हेरी फेमस इन पुणे फॉर ऑर्डरिंग दिस ह्यूज मील्स. आय लव्ह टू फीड पीपल. सो माझा कोरस असतो ना, जेव्हा देर आर पीपल, 10-20 पीपल, माय आर्टिस्ट कम,
तर फरमाईश असते की आज काय खाणार आहे, गुलाबजाम येतात किलोनी, आणि आय एम द हॅपीएस्ट पर्सन. मला कोशिंबीर पाहिजे, कोशिंबीर येते, विषय तो नाही आहे. आय लव्ह टू फीड पीपल अँड दिस इज माय फॅमिली अँड आय ग्रो अप विथ दॅम. I grew up with a set of people who are like-minded, who are very sensitive towards music, and who are not time-bound, who are not की सतत की हां तुझा 2 तासाचा वेळ संपलाय. Even the studios that I work in, they just let me be. I go there dressed like anything that I want to, and they just let me be. हे तुझं क्रिएटिव्ह फील्ड आणि they love me somehow, आणि ही देवाची कृपा आहे. This is where Mowgli comes in, the power of him comes in, because हे मिळणंच खूप अवघड आहे ज्ञानेश्वरी आजच्या जगात. आणि हे जेव्हा मिळतं तेव्हा इट इज फन टू मेक एनी आर्ट. सो यू आर होपिंग खरं तर की तुझ्या आजूबाजूला जशी माणसं तुला मिळाली आहेत आणि आयडेंटिफाय झाली आहेत तशी इतरांना सुद्धा होत, कारण तू खरंच म्हणालास तसं. आणि ही गोष्ट खूप खरी आहे, कांट अग्री मोर, की नाही सहजासहजी तुम्हाला तुमच्यासारखी माणसं सापडत, आणि बराच वेळ तुम्ही त्या स्ट्रगलमध्येच असता कारण तुम्हाला ती माणसं सापडलेली नसतात. त्यामुळे लाईक यू सेड की दे कम अराउंड यू आणि दे गेट द बेस्ट आउट ऑफ यू. सो त्याची ती वेळ आणि त्या सगळ्यांचे जुळून आलेले योग हे सगळं व्हावं लागतं एकत्र फॉर यू टू बिकम दॅट वन टीम. सो यू आर होपिंग की अनेक लोक जे हा इंटरव्ह्यू बघतील आणि जे म्युझिकमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा कोणत्याही क्षेत्रात इंटरेस्टेड फॉर दॅट मॅटर, त्यांना त्यांच्यासारखी माणसं प्लीज मिळवत लवकरात लवकर, सो दॅट ते सुद्धा त्यांच्यातलं जे खूप कधीपासून आत साचलेलं आहे ते सगळं बाहेर काढू शकतील. मला पर्सनली खूप थेरप्युटिक वाटलं आपल्या गप्पाच्या, आणि मला खरंच खूप शिकायला मिळालं इन द सेन्स की मी तुला म्हटलं तसं सगळं अनएक्सपेक्टेड होतं. मी काहीच एक सेट एक्सपेक्टेशन ठेवून आले नव्हते, आणि जे झालं ते आय फील वॉज जस्ट व्हेरी ब्युटिफुल. त्यामुळे थँक्यू सो मच की तू इतका वेळ दिलास आणि इतकं छान समजावून सांगितलंस. म्हणजे आजचा इंटरव्ह्यू वॉज नॉट मोर ऑफ मी प्रश्न विचारणं, मला खूप ऐकायला मिळालं, आणि मला अशा वेळेला खूप खूप आनंद होतो जिथे मला काही बोलायचंच नसतं आणि मी फक्त ऐकत असते, कारण दिस इज अ व्हेरी रेअर इन्स्टन्स जिथे आपल्याला ऐकायला मिळतं एखाद्या छान व्यक्तीकडून. त्यामुळे थँक्यू सो मच देवदत्त. थँक्यू. आणि पीपल लाईक यू ब्रिंग दिस ब्युटिफुल साईड ऑफ अस आर्टिस्ट आउट, अँड वॉट एव्हर यू आर डुईंग इज समथिंग दॅट इज अमेझिंग. जसं मी तुला म्हटलं की आय हॅड वाउच्ड फॉर दिस इंटरव्ह्यू फॉर अ लॉंग टाईम, अँड आय थिंक दिस इज हाऊ इट वॉज सपोज टू गो. And thank you for being so welcoming and for letting me be myself and be very comfortable in my own shoes. Thank you. You are very generous. Thank you so much. खूप गाणी तुझी आम्हाला ऐकता येत्या काळात सुद्धा, आणि खूप तुझ्या रिसर्चसाठी तुला खूप शुभेच्छा. आणि वॉज होपिंग की ते पुस्तक लवकरात लवकर आमच्या हाती पडो आणि आम्ही ते वाचावं आणि आम्हीही ते एक्सप्लोअर करायला तुझ्यासोबत यावं कधीतरी. यू आर होपिंग. थँक्यू सो मच देवदत्त. थँक्यू.